सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीसी मार्जन केले असे. एकार्णव झाला तरंगू बुडाला, तैसा देह झाला ब्रह्मरूप. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीसी मार्जन केले असे. बाप रखुमा देवीवरू विठ्ठले नवल पै केले. बाप रखुमा देवीवरू विठ्ठले नवल पै केले. तारू हरपले मृगजळी, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीसी मार्जन केले असे. यदक्षरं मनाखेयं आनंदं अजमव्ययं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणात आरतीया, दुसरे चरणात आरतीया. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणात आरतीया, दुसरे चरणात आरतीया. हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवांची. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काम बांधवडी. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी. तेथे बुडी देई माझे मना, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीसी मार्जन केले असे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. विश्वमाऊली साधकांचे मायबाप ज्ञानोबाराय यांचा 4 चरणांचा आपले सद्गुरू श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांचं ऐश्वर्य व्यक्त करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत अभंगामध्ये स्वतःच्या मनाला
विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, हे मना तेथे बुडी देई. तेथे म्हणजे कुठे? निवृत्तीनाथांच्या पायावर बुडी दे. विचारलं, बुडी देण्याकरता तीर्थ असावं लागतं? मनाला ज्ञानोबारायांनी सांगितलं की हे मना निवृत्तीनाथांचे पाय हे तीर्थ आहे, आणि हे साध तीर्थ नाहीये, तर जगातील सगळी तीर्थ त्यांच्या चरणावर एकत्रित आलेली आहे. म्हणून सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी. म्हणून मना तेथे बुडी देई. मनानं बुडी दिल्यानंतर ज्ञानोबारांनी मन वरती आल्यानंतर पुन्हा मनाला विचारलं, तू बुडी दिल्यानंतर काय अनुभव आला तुला? त्यानं सांगितलं, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. मन म्हणतंय, आता मी देहाध्यास आणि ममाध्यास या दोनही गोष्टींची जी भ्रांती आहे, या भ्रांतीमध्ये मी भ्रमण करणार नाही. का? कारण माझी जी वृत्ती होती तिचं मार्जन म्हणजे स्वच्छ झालेली. आपण म्हणतो सडा संमार्जन, त्यातला मार्जन शब्द. वृत्ती धुतली गेली, शुद्ध झाली, स्वच्छ झाली. त्यामुळे विशुद्ध वृत्ती झाल्यामुळे अहंता आणि ममताचं भ्रमण माझ्या जीवनामध्ये राहिलं नाही. मग कसं झाला म्हणा तू? त्यावेळी मनानं सांगितलं, एका अर्णव झाला, तरंगू बुडाला. अर्णव शब्दाचा अर्थ होतो समुद्र. 7 समुद्र आहेत आपल्याकडे, आणि हे 7ही समुद्र प्रलय काळी एकत्रित होतात, एक होतात. त्यावेळी तुम्ही असं म्हणू शकत नाही की हा अटलांटिक महासागर आहे, हा हिंदी महासागर आहे, हा अरबी असं नाही म्हणता येत. मग जिकडे तिकडे सगळीकडे जलच असतं, सगळीकडे पाणी असतं, त्याला म्हणतात एकार्णव. एक अर्णव म्हणजे एक समुद्र होतो. तेव्हा तरंगू बुडाला, तैसा देह झाला ब्रह्मरूप. तेव्हा तरंग आणि समुद्रातलं पाणी याच्यामध्ये भिन्नता करता येत नाही. अगदी त्याप्रमाणे मी आणि परमात्मा यांच्यामध्ये भिन्नता राहिली नाही. मी जो देहरूप होतो तो आता तैसा देह झाला ब्रह्मरूप, देह ब्रह्मरूप झाला. आणि शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, हे विठ्ठल स्वरूप असणारे निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपेमुळे सगळं शक्य झालं. बाप रखुमा देवी गुरु विठ्ठले नवल पै केले. हे नवलच आहे. एकतर मृगजळ ही खोटं असतं, आणि मृगजळातलं तारू कसं खरं असेल. म्हणून मृगजळ म्हणजे खोटच आहे, आणि मृगजळातलं तारू सुद्धा काय खोटच आहे. परंतु खोट असणाऱ्या मृगजळामध्ये तारू हरपलं. बाप रखुमादेवी विठ्ठले नवल पै केले. रखुमादेवीचा वर विठ्ठल, तेच माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांनी नवल केलं, आणि मृगजळासहित तारू हरपलं. विठ्ठल विठ्ठल अशा अर्थाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा: अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंगाच्या तथा प्रभुराम रायाच्या कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, श्रीमन निवृत्तीनाथ महाराज, संत हरिबाबा महाराज, वंदनीय माधवनाथ महाराज आदी करून सकल संत मांदियाळीच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ पांगरी, खुर्द आणि बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पंचक्रोशीतील सर्व टाळकरी, वारकरी, माळकरी, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या 13 वर्षांपासून आपल्या श्री क्षेत्र पांगरी खुर्द हनुमान मंदिर, महादेव मंदिर, त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि विठ्ठल रुक्मिणीचं जे सुंदर मंदिर आपण उभं केलंय, त्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने हा उत्सव गेल्या 13 वर्षांपासून सुरू आहे. आणि 13व्या वर्षातील आज 6व्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं. खरं तर या वर्षीच्या 7व्या दिवसाचं कीर्तन त्या बॅनरनुसार माझं आहे, म्हणजे उद्या माझं कीर्तन आहे. आणि आज त्या ज्ञानदास मधला स काढून टाकला तर ज्ञानदा फडाचं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाचे वेगवेगळे फड असतात. आमचा ज्ञानदा फड आहे, म्हणून तो स काढून टाका, खाली काय राहतं बघा, ज्ञानदा फड, म्हणून फडाचं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. पण ते फड गडाकडून येणार होते, आपण इथूनच आलो. आज कीर्तनाच्या साथी करता उपस्थित असणारे परम आदरणीय हरिभक्तीपरायण माझे सन्मित्र, हृदयस्थ मित्र नागनाथजी महाराज गोरडे, परम आदरणीय हरिभक्तीपरायण
आपल्या परिसराचं वैभव, आदरणीय वैभव महाराज वेलदारी, ही छोटीशी दिदी अतिशय चांगली गाते. आपल्या गावातील सगळे भजनी, आदरणीय धीरज महाराजांच्या संस्थेतील सर्व टाळकरी, विणेकरी महाराज, तुम्ही दोनही चोपदार, आणि आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय हरिभक्ती परायण निलेशजी महाराज पगार, मृदुंगा सम्राट, मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे आपण भाग्यवान आहोत की ही जी सगळी गुणीजन मंडळी आहे ही आपल्या परिसरामध्ये जन्माला आली, आणि केवळ आपल्या परिसरात जन्माला आली. 13 वर्षापासून हीच मंडळी आपल्याकडे गायला आहे. 13व्या वर्षी खरं म्हणजे हा फक्त भुईतून असा वरती अंकुर ज्याप्रमाणे यावा त्याप्रमाणे ही सगळी रोपटी अंकुरली होती. नागनाथ महाराज हे सिनियर होते आम्हाला सगळ्यांना, पण आज बीज अंकुर आले आणि रोप वाढले, आणि केवळ रोप वाढलं नाही तर त्याचा वेलू गेला गगनावरी. यांच्या आवाजाची, यांच्या वादनाची कीर्ती आज संपूर्ण महाराष्ट्रभर आज दुमदुमते. हे खऱ्या अर्थानं आपल्या परिसराचं भाग्य. नाही तर असे गायक वादक शक्यतो सप्ताहाला मिळणं दुर्लभ आहे, आणि या भावात मिळणं अजून दुर्लभ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अशी चांगली मंडळी आहे, अतिशय उत्तम साऊंड व्यवस्था ज्यांची आहे, असे आमचे परम आदरणीय हरिभक्ती परायण रमेशजी साथी थेट नेपाळहून या ठिकाणी आलेले आहेत. ते सिस्टीम म्हणून नेपाळला सुद्धा अख्ख्या नेपाळमध्ये अशी सिस्टीम नसेल साथी महाराज, पण सिन्नरचं रहिवासले तुम्ही वडांगळीला, आणि अतिशय चांगलं प्रेम तुम्ही सगळ्यांचं मिळवलं. तुम्हाला धन्यवाद. माझ्यासमोर बसलेले सर्वच परिचित मंडळी आहेत, तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावना नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला सज्जनो ऐका, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीसी मार्जन केले असे. हा अभंग विश्वमाऊली ज्ञानराजांचा आहे, आणि या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी त्यांच्या सख्या मोठ्या भावाचं, की जे त्यांचे गुरु आहेत असे सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन केलेलं आहे. खरं म्हणजे भावानं भावाचं वर्णन करणं ही गोष्ट तशी दुर्मिळ आहे. विठ्ठल 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 भाऊ भाऊ अभंगात सापडत नाही, कोर्टात सापडतात हल्ली. भाऊ भाऊ भिन्न भिन्न वकील लावतात, आणि भाऊ भाऊ खाऊसाठी भांडता भांडता मेले. अशीच परिस्थिती आपल्याला प्रत्येक गावागावामध्ये आज पाहायला भेटते. परंतु जगातील अद्वितीय राम भरतानंतर, लक्ष्मण शत्रुघ्नानंतर या जगातील अद्वितीय भावाभावाची जोडी जर कोणती असेल तर ते निवृत्तीनाथ महाराज आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांची आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता हाच अभंग सेवेला घेण्याचं कारण, उद्या उटीची वारी आहे. काल आपण उटीच्या वारीचं थोडंफार ऐकलं, परंतु खरं म्हणजे चैत्र महिना हा सुरू आहे, आणि चैत्र महिन्यामध्ये प्रचंड तापमान असतं. यथा देहे तथा देवे. भक्तांची अशी भावना असते की आम्ही देहाला ज्या ज्या ऋतूमध्ये जे जे उपचार करतो ते सगळे उपचार आम्ही आमच्या देवाला अथवा संतांना करू. म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण छत्री वापरतो, तर देवालाही पाऊस लागू शकतो अशी भावना अंतःकरणात निर्माण होते. म्हणून काहींच्या देव्हाऱ्यात पावसाळा लागला की देवाच्या वर छत्र धरलं जातं. आम्हाला थंडी वाजते म्हणून आम्ही गरम कपडे वापरतो थंडीच्या दिवसामध्ये. देवाला पण थंडी वाजू शकते, आमच्या आराध्याला पण थंडी वाजू शकते. म्हणून उत्तरेत जर तुम्ही गेलात तर त्यांच्या कन्हैयाला ते अतिशय गरमीचे जे कपडे, मग स्वेटर असेल, कानटोपी असेल, हे सगळे देवाला ते वापरतात 4 महिने, थंडी जोपर्यंत आहे तोपर्यंत. याला म्हणतात यथा देहे तथा देवे. आणि देवाची पूजा अशीच केली पाहिजे. देह भावे पूजिन कोंड कोंडुनी धरीन पूजिन
देहाला जसं पूजतो, देहाविषयी जसा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असतो, तसाच भक्तांविषयी असला पाहिजे. म्हणून आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्याची प्रचंड गरमी आहे आणि निवृत्तीनाथ हे ब्रह्मगिरीच्या कुशीत आहे. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. आणि इतर ठिकाणी ज्या संतांच्या समाध्या आहेत, त्या संतांच्या समाध्या ह्या डोंगरामध्ये नाही आहेत, परंतु निवृत्तीनाथ महाराजांची समाधी त्र्यंबक शिखरी आहे. आणि उन्हाळ्यामध्ये उष्णतेनं प्रचंड पर्वत गरम होतो ब्रह्मगिरी, आणि तो सारखा उष्णता सोडत असतो. आणि निवृत्तीनाथ महाराज सुद्धा तपश्चर्येनं तप्त झालेले आहेत. मग अशा वेळी त्यांना शीतलता लाभावी, त्यांना गारवा मिळावा, त्यांना थंडावा मिळावा आणि त्यांनाही आराम मिळावा, ही भावना भक्तांची असल्या कारणाने उद्याच्या एकादशीला दिवसभर निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीला उटीचं लेपन केलं जातं. चंदनाची उटी, याला उटीची वारी म्हणतात. विठ्ठल 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 आणि चंदनाचं लेपन करून चैत्रबद्ध एकादशीच्या दिवशी दिवसभर ठेवलं जातं. रात्री 9 ते 11 कीर्तन होतं, नेमाचं भजन होतं, आणि 11ला कीर्तन संपलं की त्यानंतर शेजारती होते, आणि शेजारती नंतर ती उटी रात्रीच्या वेळी काढली जाते आणि तिथं जे जे भाविक उपस्थित असतील त्यांना प्रसाद म्हणून ती वाटली जाते. बरोबर ना? असंच आहे ना? याला उटीची वारी असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. चंदनाची उटी लावली जाते म्हणून उटीची वारी असा तो प्रघात पूर्वांपार चालत आलेला आहे. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराजांचं काही चिंतन आपल्याकडून घडावं या कारणास्तव हा अभंग आपण आज सेवेकरता निवडलेला आहे. बघा, खर तर अति जवळच्या माणसाचा महिमा, महात्म्य तो कितीही मोठा असला तरी आपल्याला कळत नाही. शास्त्रामध्ये असं एक वचन आलेलं आहे की मलयगिरी नावाचा जो पर्वत आहे, त्या पर्वतावर चंदनाची अनेक झाडं उगवलेली आहेत आणि तेही रक्तचंदन आहे. हे इतकं दुर्लभ आहे आणि इतकं महाग आहे, ते लवकरात लवकर आपल्याला पाहायला भेटत नाही. कोट्यवधी रुपये किमतीचं ते चंदन असतं. पण अडचण काय होते, जर मलयगिरी पर्वतावरच्या आजूबाजूला राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या घरी कोणी पाहुणा आला तर त्या पाहुण्याला चहा बनवण्याकरता जर त्यांचा गॅस संपलेला असेल युद्धामुळे, तो ब्लॅकनीही भेटत नसेल, तर अशा वेळी लाकडं आवश्यक असतात. लाकडं कुठून आणायची? म्हणून कोट्यवधी किमतीची चंदनाची लाकडं चुलीत जाळली जातात आणि त्याचा चहा उकळला जातो. 10 रुपयाच्या चहा करता लाख रुपयाची लाकडं जाळली जातात. विठ्ठल विठ्ठल अशीच सगळीकडे अतिपरिचयामुळे 10 रुपया करता लाखो रुपयांची लाकडं जाळण्याचं काम चालू आहे. विठ्ठल विठ्ठल हे मी बोलत नाही. अतिपरिचय अवज्ञा संतत गमनो अनादरो भवती. सारखा एखाद्या माणसाचा येणं जाणं तुमच्या घरी असेल किंवा अधिक परिचय त्याचा असेल, तो किती मोठा असला तुम्हाला त्याचं महत्व कळत नाही. अतिपरिचयात अवज्ञा. परंतु हा जो नियम आहे, या नियमाला अपवाद विश्वमाऊली ज्ञानोबा आणि निवृत्तीनाथांचा आहे. विठ्ठल विठ्ठल निवृत्तीनाथांचं नित्य सानिध्य ज्ञानोबारांना होतं. लक्षात ठेवा, कधीच निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबा एकमेकापासून दूर राहिलेली नाही आहेत, कधीच नाही, नेहमी सोबत होते. परंतु विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या समाधीच्या प्रकरणामध्ये नामदेव महाराजांनी निवृत्तीनाथांच्या मुखात काही शब्द घातलेले आहेत. बघा, निवृत्तीनाथ महाराज कोण आहे? निवृत्तीजया नाव, निवृत्तीजया बरव, निवृत्तीशी राणी व निवृत्तीची. जे कधीच वृत्तीवर नसतात त्यांना काय म्हणतात? निवृत्ती म्हणतात. आणि असे निवृत्तीनाथ महाराज कधीच वृत्तीवर आले नाही. आयुष्यात 2दा फक्त वृत्तीवर आले होते. कधी माहितीये? एकदा मायबाप सोडून गेले तेव्हा, ज्यावेळी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगण्याकरता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब गेल्यात, आणि त्यावेळी त्यांनी निवृत्तीनाथांना उठवलं होतं आणि त्यावेळी ते वृत्तीवर आले होते आणि थोडस डोळ्यातून त्यांच्या अश्रू बाहेर आले होते तेव्हा. आणि दुसरी कोणती वेळ निवृत्तीनाथ महाराजांची वृत्तीवर येऊन रडण्याची, तर विश्वमाऊली ज्ञानोबा समाधीला बसत होते तेव्हा निवृत्तीनाथ महाराज वृत्तीवर आले होते. एक हात ज्ञानोबारायांचा निवृत्तीनाथांनी पकडलेला होता
आणि दुसरा हात साक्षात पांडुरंगाने पकडला. देव निवृत्तियाणे धरिले दोन्ही कर. देव निवृत्तियाणे धरिले दोन्ही कर. देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर. देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर बैसवया. जातो ज्ञानेश्वर बैसवया. जातो ज्ञानेश्वर बैसवया. जातो नित्य निवृत्त स्थितीत असणारे निवृत्तीनाथ महाराज माऊली समाधीला बसणार तेव्हा वृत्तीवर आले होते. आणि केवळ वृत्तीवर आले नाही तर नामदेव महाराजांनी सांगितलं, बाबा संपत बाबा इतके मोठ्यानं ते रडायला लागले, इतक्या मोठ्यानं की त्यांच्या रडण्याला हुताशन पेटला असा शब्दप्रयोग नामदेव महाराजांनी केलेला आहे. आणि देवाला विनंती करत होते की हा पेटलेला हुताशन आता तुम्ही शांत करा. नामा म्हणे देवा पेटला हुताशन. ज्ञानोबरायांच्या खांद्यावर पाठ डोकं ठेवून इतके रडले, ज्ञानोबरायांची सगळी पाठ उलीचिंब झाली होती महाराज. मग तिथं उपस्थित असणाऱ्यांनी विचारलं, का हो तुम्ही तर निवृत्ती आहे, तुम्ही कधी वृत्तीवर येत नाही, पण आज ज्ञानोबराय समाधीला बसतायत याचं दुःख होतंय तुम्हाला म्हणून तुम्ही रडताय. निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञानोबा समाधीला बसतोय म्हणून मला रडू येतंय असा अर्थ नाहीये. मी का रडतोय माहित आहे? या जगामध्ये अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या झाल्यात, अनेक शिष्य पाहिलेत मी, पण माझ्या ज्ञानोबरायासारखा भाऊ आणि माझ्या ज्ञानोबरायासारखा शिष्य या जगामध्ये मी पाहिला नाही कधी. कोण म्हणताय? हे निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत. असं काय केलं यांनी, काय केलं ज्ञानोबाने की तुम्ही त्याच्यासाठी एवढं रडताय? त्यावेळी एका वाक्यामध्ये सांगितलं, अवज्ञा येणे कधी नाही केली, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. विठ्ठल 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 विठ्ठल. यानं कधीच माझी अवज्ञा केली नाही. बघा तुम्ही कोणताही गुरु शिष्य घ्या कलियुगातला, गुरु शिष्याच्या अशा अनेक जोड्या आपल्याला पाहायला भेटतील की जोपर्यंत शिष्य गुरुला अनुकूल असतो तोपर्यंत गुरु शिष्यावर प्रेम करत असतो, आणि शिष्यही गुरुवर तोपर्यंतच प्रेम करत असतो जोपर्यंत गुरु शिष्याला अनुकूल असतो. शिष्य म्हणेल ते जर गुरु ऐकत असेल तर शिष्य गुरुसाठी काहीही करायला तयार असतो. पण लक्षात ठेवा, कोणत्याच गुरुने शिष्य म्हणेल तसं वागू नये. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि कोणत्याच शिष्यानं गुरुला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करू नये. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण गुरु हा गुरु असतो म्हणून आपण त्याला गुरु म्हणतो. आपण सगळे लघु आहेत म्हणून आपण गुरु नाही आहेत. गुरुला नाही आपण काही शिकवू शकत, लक्षात ठेवा. पण हल्ली काय झालंय, एक जण मला म्हटलं मी तुमच्या हातून माळ घालतो पण इथून पुढे माझं सगळं तुम्हाला माझंच ऐकावं लागेल सगळं. विठ्ठल मी म्हणेल तसं करायचं तुम्ही, मग मी तुमच्या हातून माळ घालतो. आता याला काय अर्थ आहे मला सांगा बरं? याला गुरु शिष्य पण म्हणतात नाही. अनेक 2 वर्षाकरता 3 वर्षाकरता 5 वर्ष खूप प्रेम असतं गुरु शिष्यांचं, नंतर ते कमी होत जातं.
असे अनेक प्रकार आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे कृष्ण भाऊने अजून गुरुच निवडलेला नाही, त्यांना तसा भेटलाच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून त्यांना म्हणतोय मी माळ घाला. ते म्हणतात मला गुरु भेटत नाही अजून माळ घालायला. एक दिवस तुम्हीच गुरु व्हाल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गुरु शिष्य पण शेवटच्या श्वासापर्यंत टिकवणं सोपी गोष्ट नाही. काय आदर होता श्री गुरूंविषयी तुम्ही ऐका. आचार्योपासनम पदावरच्या ओव्या. आपण जो जो कीर्तनामध्ये भाव सांगतो ना, त्याला काहीतरी पुरावा असला पाहिजे. आपल्या मनाने नाही सांगायचं काही. बरोबर ना आप्पा? आमचे तुकोबाराय म्हणतात, आधारा वाचूनी काय सांगसी कहाणी. कुठलाच आधार नाही, फक्त रंगवायचं. याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तनाला पाहुणिया ग्रंथ करावे कीर्तन, आणि ग्रंथात तेच सांगितलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ग्रंथाच्या व्यतिरिक्त नाही. म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज त्र्यंबकेश्वरची जी माती आहे ना अशोक बाबा, ती माती म्हणजे ज्ञानोबरायांच्या शरीरातलं पृथ्वी नावाचं तत्व आहे. खरं सांग, सामान्य माती नाहीये. पंचमहाभूतांचं शरीर बनलेलं आहे ना, त्यातलं पृथ्वी नावाचं तत्व म्हणजे निवृत्तीनाथांच्या मंदिरातली माती आहे. निवृत्तीनाथांच्या तिथलं पाणी आहे ना, हे पाणी म्हणजे ज्ञानोबरायांच्या शरीरातलं आप नावाचं तत्व आहे. निवृत्तीनाथांना जो वारा घातला जातो ना, तो वारा म्हणजे ज्ञानोबरायांच्या शरीरातलं वायू नावाचं तत्व आहे. जे मंदिर आहे ना निवृत्तीनाथांचं, त्या मंदिरातली पोकळी म्हणजे ज्ञानोबरायांच्या शरीरातलं आकाश नावाचं तत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, निवृत्तीनाथांना ज्या दिव्यानं ओवाळलं जातं ना, तो दिवा सामान्य नाहीये, तर तो दिवा म्हणजे ज्ञानोबरायांच्या शरीरातलं तेज नावाचं तत्व आहे. याला गुरुभक्ती म्हणतात. ज्ञानोबराय निवृत्तीनाथांना म्हणाले की जोपर्यंत तुम्ही आणि मी या देहामध्ये आहे, तोपर्यंत तुमच्या करता भूतळावरची सगळी तीर्थ तुमच्या सेवेकरता घेऊन येईल म्हणे. पण ऐका ना, माझा देह पडल्यानंतर सुद्धा तुमची सेवा मी बंद करणार नाही. फार महत्वाचं आहे, तुम्ही ऐका. ज्ञानोबरायांना विचारलं निवृत्तीनाथांनी, देह पडल्यावर तुम्ही कशी सेवा कराल? आपणही आपल्या गुरूंची सेवा कुठपर्यंत करू शकतो? जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे. एकदा आपलं प्रेत झालं की करू शकतो का? नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात, माझा देह पडल्यानंतर सुद्धा मी सद्गुरुवर्य तुमची सेवा करेन. विचारलं कशी कराल? त्यावेळी ज्ञानोबरायांनी सांगितलं, ये शरीरीची माती मेळवीन तये क्षिती, जेथ श्रीचरण उभे ठाती आराध्याचे. काय बोलले ज्ञानोबराय? ये शरीरीची माती, या शरीरातलं माती म्हणजे पृथ्वी नावाचं जे तत्व आहे, ते मी त्या मातीमध्ये नेऊन मिसळवील. कोणत्या? ज्या मातीवर माझे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज उभे राहतील, त्या मातीमध्ये माझ्या शरीरातली माती नेऊन मिसळवील. म्हणून त्र्यंबकची माती ही ज्ञानोबरायांच्या शरीराचं पृथ्वी तत्व आहे. विठाला 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 विठाला. माझा स्वामी कवतिके स्पर्शिजती जी उदके, तेथ लयो नेन निके आपी आप. आप म्हणजे पाणी. माझ्या शरीरातलं आप नावाचं तत्व मी त्या ठिकाणी लयाला नेईल. कुठे? ज्या ठिकाणी माझ्या सद्गुरून पाण्याला स्पर्श करतील, तिथं माझ्या शरीरातलं पाणी नावाचं तत्व. माझ्या सद्गुरूंना ज्या दिव्यानं ओवाळलं जाईल, त्यातली वात म्हणजे माझ्या शरीरातलं तेज नावाचं तत्व आहे. माझ्या सद्गुरूंना ज्या चवरीनं वारा घातला जाईल, चवरी हणविंजना तेथ लयो करीन प्राणा. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. मी का सांगतो हे सगळं तुम्हाला? की याला गुरुभक्ती म्हणतात. याला गुरुभक्ती म्हणतात. आणि म्हणून निवृत्तीनाथांच्या डोळ्यात माऊली समाधीला बसताना पाणी आहे. आणि का पाणी आहे त्याचं उत्तर देत असताना, गुरु शिष्य पण सिद्धी नेली. विठाल 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 विठाल. गुरु शिष्य पण सिद्धीला नेलं. काय प्रेम असेल. आणि तुम्हाला खरं सांगू का, माऊली आणि निवृत्तीनाथ महाराज या दोघांमध्ये प्रचंड परस्परांबद्दल प्रेमभाव, आदरभाव आहे. तुम्ही पहा, निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना जे दिलं, या जगात निवृत्तीनाथ महाराजांसारखा देणारा कुणीच नाहीये.
आपल्याला सगळ्या संतांची विशेषता माहिती आहे. ज्ञानोबा राय म्हटलं की ज्ञान, नामदेव महाराज म्हटलं की प्रेम, हं? भक्ती, तुकाराम महाराज म्हटलं की वैराग्य, बरोबर. एकनाथ महाराज म्हटलं की, तुम्ही जागेत ना सगळे, एकनाथ महाराज म्हटलं की शांती, आणि आपण म्हटलं की भ्रांती, हे का नाही? एकनाथ महाराज म्हटलं की शांती, तसं निवृत्तीनाथ महाराज म्हटल्यावर काय सांगा? काय चोपदार, काय निवृत्तीनाथ महाराज म्हटल्यावर काय? आपल्या गावचे निवृत्ती नाही बरं का, कायला सांग, बुद्रुकचे पण नाही, खुर्दातले पण नाही, सिन्नरचे कोणतेच निवृत्ती नाही. निवृत्तीनाथ महाराज म्हटलं की उदार, निवृत्ती उदारा. तो पण देवा निवृत्ती उदारा. सोपान देवा निवृत्ती उदारा. नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उदारा. सर्वदेवा निवृत्ती उदारा. निवृत्ती उदारा. निवृत्ती उदारा. महाराज म्हणतात निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा, ज्ञान देवा उदारा, सोपाना उदारा, आणि मुक्ताबाई सुद्धा उदारा. संत उदार उदार. पण या सगळ्या संतांमध्ये औदार्याच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ जर कोण असतील तर कोण आहेत? निवृत्तीनाथ महाराज. ते उदार म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात पहिलीच ओवी लिहिलेली, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. कुणाचं वर्णन चालू आहे? हे सद्गुरूंच्या कृपादृष्टीचं वर्णन चालू आहे. म्हणोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. 12व्या अध्यायात कुणाचं वर्णन आहे? सद्गुरूंचं वर्णन आहे, निवृत्तीनाथांचं. आणि निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना जय जय वो शुद्धे, शुद्ध म्हटलंय निवृत्तीनाथ महाराजांना. आणि तुम्ही कशासाठी प्रसिद्ध आहेत त्रैलोक्यामध्ये? तर उदारे प्रसिद्ध आहे. औदार्यासाठी तुम्ही प्रसिद्ध आहात. उदारते करता निवृत्तीनाथ महाराज प्रसिद्ध आहेत. विठाल ठाल ठाल विठाल माणसाकडे 3 गोष्टी असाव्या लागतात देण्याकरता. एक सामर्थ्य असावं लागतं, 2 स्वातंत्र्य असावं लागतं, आणि 3 औदार्य असावं लागतं. काही लोकांकडे सामर्थ्य खूप आहे पण स्वातंत्र्य नाहीये, त्याच्यामुळे ते म्हणतात विचारून सांगतो, विचार करून सांगतो. सगळे राजकीय नेते, त्यांना कुठलाही प्रस्ताव ठेवा, विचार करून सांगतो. विठ्ठल विठ्ठल बरोबर आहे ना? विचार करून सांगतो. विचार करून, तुम्हाला नाही म्हणत बरं का, हे आपण साधे नेते आहेत, मोठे नेत्यांना सांगतोय मी, वरच्या मंत्री वगैरे, ते कधीच पहिल्या याच्यात तुमचं मंजूर करून टाकणार नाही. शिंदे साहेब सोडले तर विठ्ठल विठ्ठल मला काय त्यांनी, पण ते मंजूर करतात पण ते देत नाही ना, मग पुन्हा भेटत नाही, पुन्हा सगळं अवघडच होऊन जाते सगळी आर्थिक व्यवस्था. काय करावं या शिंद्यांना, म्हणजे इथल्या बरं का, तिकडच्या ना. विठ्ठल विठ्ठल मला काय सांगायचंय की ते म्हणतात विचार करतो, विचारून सांगतो, याचा अर्थ स्वातंत्र्य नाही. काही वेळेला औदार्य असतं, भरपूर मोठं औदार्य असतं, परंतु सामर्थ्यच नसतं. काही लोकांना वाटतं मी ही देऊ का, ते देऊ का, अमकं देऊ का, तमकं देऊ का, पण बुधवारचं पंचत असते त्यांची सकाळी भाजीपाला, काय देणार आहे बिचारे. औदार्य पण सामर्थ्य नाही. कधी कधी सामर्थ्य असतं पण औदार्य नसतं. काही लोकांचं आज पेटवलं तर 13व्यापर्यंत विझणार नाही,
पण उष्ट्या हातानं कावळं उडवत नाही कधी. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि काही लोक या जगात अशी असतात की औदार्यही त्यांच्याकडे असतं, सामर्थ्यही असतं, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यही असतं. या तीनही गोष्टी निवृत्तीनाथांकडे. त्यांच्यासारखं समर्थ कोण आहे महाराज? हा? त्यांना ज्ञानोबाऱ्यांनी कल्पतरूची उपमा दिलेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, निवृत्तीनाथ रूपी कल्पतरूच्या तळवटी बसलेला मी पांथस्थ. कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला. काय वाणिज्याला सांगालो, काय वाणिज्याला सांगालो, श्री गुरु सारिका वसवाटिरा, श्री गुरु सारिका वसवाटिरा. महाराज म्हणतात, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला. असा शब्द आहे, काय वाणू त्याला नाही. हा, हरिपाठामध्ये एवढे चुकीचं म्हणत राहतो ना आपण नेहमी. हरिपाठामध्ये ते अभंग, निर्द्वंद्व निशंक विचारिता मही. आता मही म्हणजे पृथ्वी आणि विचारिता म्हणजे विचारणे. पृथ्वीला काय विचारलं? विचारिता नाहीये, त्याला एक काना वाढवला आपण. खरा शब्द आहे निर्द्वंद्व निशंक विचरता मही. विचरण करणे म्हणजे फिरणे. महीवर मी निर्द्वंद्व आणि निशंक होऊन विचरण करत असताना हृदयामध्ये सुखानंद स्थिरावला. म्हणून काहीही म्हणा, पण ग्रंथात पाहून म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. पसायदानामध्ये घोळच घोळ. वर्षत सकळ मंडळी. कुणाची मंडळी आणि कुठं वर्षा मंडळी? काय कोणती मंडळी? मंडळी बिंडळी पसायदानामध्ये अजिबात नाहीये, लक्षात ठेवा. वर्षत सकळ मंगळी असा शब्द येतो. काय? मंगळी. आता विश्वास मते देवे. अरे विश्वास मते निघोज निमगावचा आहे का कुठला नेमका? विठ्ठल 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 विठ्ठल. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर लक्षात ठेवा, बऱ्याच चुका आपल्या होत असतात. म्हणून काय वाणू त्याला. वाणू म्हणजे वर्णन करणे, आणि काय वाणी म्हणजे उणीव. काय उणीव असेल त्याच्याकडे? जो कल्पतरूच्या झाडाखाली. माझे निवृत्तीनाथ महाराज म्हणजे कल्पतरू आहे. तुकोबाराय तर म्हणतात, या या संतांचे हे देणे कल्पतरू हुणी दुने, परिसा परिस आगाध देणे चिंतामणी ठेंगणा. कल्पतरू देतो, पण आपल्याला कल्पतरूकडे जावं लागेल. आणि कल्पतरू स्वर्गात आहे, त्याच्याकरता आपल्या नावापुढं स्वर्गवासी यावं लागेल, तेव्हा कल्पतरू मिळेल, म्हणजे मेल्यावर. पण हे निवृत्तीनाथ महाराज कसे कल्पतरू आहेत? चला कल्पतरूंचे आरव. तो एकच आहे, पण संत म्हणजे कल्पतरूंचं आरव म्हणजे जंगल आहे. आणि कसे कल्पतरू आहेत अण्णा? चला, चला नाही. आपण पसायला चला कल्पतरू, चला नाही, चल चलती हा धातू आहे, म्हणजे चालणारे. कल्पतरूंचे बगीचे म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. कल्पतरू हुणी दुने दुप्पट देतात. कल्पतरू खाली तुम्ही कुठली अपेक्षा केली तर कल्पतरू काही देतो तुम्हाला. त्याच्या ठिकाणी विवेक नाहीये. एक आलं, थकलं, बसलं, आणि त्याला वाटलं चालून चालून दमलोय मी, आता मस्त मला जर सुंदर गार पाणी प्यायला भेटलं तर बरं होईल. कल्पना केली, लगेच थंडगार पाणी प्यायला मिळालं. पुन्हा कल्पना केली त्यांनी. आप्पा काय कल्पना केली त्याने? मला पाणी प्यायला मिळालं, पण भूक लय लागली, जर जेवायला भेटलं तर बरं होईल. लगेच पंचपक्वान्नाचं ताट समोर. कल्पना केली लगेच समोर. पुन्हा तो म्हटलं आता जेवण भरपूर झालंय, थोडं पडाव वाटतंय, उशीन गादी मिळाली तर बरं होईल. गादी उशी हजर. मग उताना पडला आणि झाडाकडे पाहत राहिला. डाव्या पायाच्या गुडघ्यावर उजवा पाय टेकावला आणि मग म्हणायला लागला, अरे मी पाणी म्हटलं तर पाणी मिळालं. जेवणाची कल्पना केली, जेवण मिळालं. गादी उशीची कल्पना. काय माहित आहे का, खातानी त्याने विचार केला नाही. परिणाम भोगत असताना लोक विचार करतात.
खाताना विचार करायला पाहिजे होता ना. गरज आंधळी बनवत असते माणसाला. तेव्हा विचार आला ना हे येतंय कुठून. तेव्हा नाही विचार आला हे येतं कुठून. भूताना पडल्यावर विचार करायला लागला. अरे हे म्हणलो भूत तर नसावं. भूतही आलं लगेच. तुम्ही ज्याची कल्पना कराल आलं भूत. आणि हे मला खाणार तर नाही. खाऊन पण टाकलं. काय पाहता माझ्याकडे. विठ्ठल ही कल्पतरूची विशेषता आहे. पण संतांकडे तुम्ही काही मागावर देतील का संत. नाहीतर एखादा चोरट पण म्हणेल आपल्या धंद्यात बरकत यावी. संत म्हणतील तिकडे निघ. माझ्या मुखा वाटा नयो हे वचन. संतांकडे जातात. पण तुकाराम महाराजांनी जाऊ दे माझ्याकडे ऐका मी काय सांगत होतो. तुकाराम महाराज म्हणतात व्हावे हे संतान द्रव्य कोणा. तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर माझ्याकडे येऊ नका. तुम्हाला संतान पाहिजे असेल तर माझ्याकडे येऊ नका. तुमच्या धंद्यात बरकता व्हावी म्हणून तुम्ही माझ्याकडे येत असतील तर अजिबात येऊ नका. कारण आमच्याकडे असले धंदे केले जात नाहीत. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. मी माझ्या मनाचा एक शब्द बोलणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा तुला एकच मागायचं आहे. नामस्मरण करून माझ्या वाणीमध्ये ताकद आली. कदाचित मी जे बोलेल ते खरं होऊ शकतं. पण एखादा आला त्याच्या प्रारब्धातच जर दारिद्र्य असेल आणि तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की मला द्रव्य मिळू दे आणि मी त्याला असं माझ्या मुखात असं वचन येऊ देऊ नको की तो श्रीमंत होवो. कारण आम्ही लौकिक लाभ लोकांना देण्याकरता अवताराला आलेलो नाहीये. तर बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया याकरता आमचा अवतार आहे. म्हणून अंगारे धुपारे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे वारकरी संत कधी करत नाही. त्याच्याकरता ते बसलेले नाहीयेत. लक्षात ठेवा. तुम्हाला उत्तम लाभ देण्याकरता. उत्तम लाभ कोणता आहे. मोक्षासारखा उत्तम लाभ. आणि संतांकडे गेल्यानंतर हेच मागितलं पाहिजे. आमचा भवबंध कसा तुटेल. काही मी उद्धार पावेन. काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे. याच्याकरता संत असतात. म्हणून संतांकडे विवेक आहे. उद्या कुणी उठेल आणि काही मागेल संतांना. पण कोणी काहीही मागायला आलं तरी खरे संत त्याला ते देत नसतात. कारण त्यांच्या ठिकाणी विवेक असतो. आपल्याला बरं वाटावं असं संत कधीच करत नसतात. आपलं बरं होईल असं संत करत असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून खऱ्या संतांकडे आपण गेलं पाहिजे. लक्षात ठेवा. मी का सांगतो तुम्हाला. निवृत्ती उदारा उदारे प्रसिद्धे. ज्ञानदेव म्हणे काय चोजविले ज्ञानदेवासार. त्याच्या अगोदर काय. हा 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 कोण दातार. कोण दातार आहे. गहिनीनाथांच्या प्रसादानं निवृत्तीनाथ दातार आहे. दातार म्हणजे देणार आहे. दातार उद्या येणार आहेत. विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्ही बरोबर कीर्तनकार निवडले. दातार देणारे आहे का नाही. घेणारे नाही देणारे. दातार. आणि कुणाच्या प्रसादानं दातार आहे. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. कोण कोण देत महाराज मला सांगा. या जगात कुणीच स्वतःच श्रेय द्यायला तयार नाही. पकवाजा सुद्धा समोरच्या पकवा शिकवतो ना. एखादा बोल राखून ठेवतोस. त्यानं लय वळवळ केली का मग तिथं टाकायचा. पैलवान सुद्धा सगळे डाव नाही शिकवत त्याच्या चेहऱ्याला. एखादा तरी डाव असा ठेवतो की जर त्यानं माझ्यावर उलटला की मग तो डाव त्याच्यावर टाकायचा. राखून ठेवला जातो. एखादा तरी डाव प्रत्येक क्षेत्रामध्ये एखादा डाव राखून ठेवला जातो. सगळेच नाही शिकवले जात. पण निवृत्तीनाथांनी स्वतःकडे काय राखून ठेवलं मला सांगा. ज्ञानोबराय सांगतात दिधले संपूर्ण माझे हाती.
ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले. निवृत्तीनं माझ्या हातात दिलं. काय दातार आहे निवृत्तीनाथ महाराज, काय उदार आहे. आणि त्यांना विचारलं नेमकं किती दिलं, काय दिलं. त्यावेळी सांगितलं कितीन काय नाही. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण. दिधले संपूर्ण, काहीच त्यांनी स्वतःजवळ ठेवलं नाही, सगळं मला देऊन टाकलं. माणसं सगळं देतील पण स्वतःच श्रेय कधी देत नाही, लक्षात ठेवा. आज जिकडे तिकडे श्रेयवादाची स्पर्धा लागली. हे आम्ही केलं, हे आम्ही केलं, हे आम्ही केलं, याचं श्रेय दुसऱ्याला जाऊ नये याच्याकरता सगळ्या क्षेत्रांमध्ये स्पर्धा लागलेली. आध्यात्मिक क्षेत्र सुद्धा त्याला अपवाद नाहीये. कौटुंबिक क्षेत्र सुद्धा जे विघटन होतात तर तोच कारभारी म्हणत असतो मी करतो म्हणून तुम्ही खाता, मी केलं नाही तर काय तुम्हाला खायला भेटणार आहे. मी आहे म्हणून घर चाललंय, मी आहे म्हणून सगळं चाललंय. प्रत्येक जण हे मी म्हणून श्रेय. मी 8 लग्न केले, आमचे सुनील भाऊ कायम सांगतात मी 7 लग्न केले, मी 7 लग्न केले, अजूनही करायचे बरेच तुम्हाला, तुम्हाला नाही नंतरचे. विठाल विठाल प्रत्येक मी असेल कुणी असेल प्रत्येकाला वाटतं हे मी केलं, मी आहे म्हणून काम चालू आहे. मी जर इथून निघून गेलो तर कोण मुरुम आणून टाकील, कोण खडी आणून टाकेल. मी कसं काय होईल, मी म्हणून चाललंय. आणि मग मी नसले करून दाखव बरं तुम्ही करता का एवढं, कसं काय होतं. म्हणजे काम करायचं प्रत्येकाला पण त्याचं श्रेय मला मिळालं पाहिजे याच्याकरता प्रत्येकाचा खटाटोप चालू आहे, प्रत्येकाचा खटाटोप चालू आहे. पण निवृत्तीनाथ महाराजांकडून आपण शिकलं पाहिजे. निवृत्ती तुम्हाला घटनाक्रम सांगतो. ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये 200 वर्ष एक महात्मा योग्य शिष्य मिळावा म्हणून वाट पाहत होता. किती? 200 वर्ष. अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे, अस्थिमय शरीर झालेलं आहे. शरीरामध्ये फक्त होत्या अस्थी, अस्थी म्हणजे हाडकं शिल्लक राहिली होती, काहीच नव्हतं. त्या महात्म्याचं नाव आहे गहिनीनाथ महाराज. काय नाव आहे? गहिनीनाथ. काल ऐकलं ना आपण संत त्र्यंबक, त्यातले गहिनीनाथ महाराज. पहिले गौतम, नंतर गहिनीनाथ आणि तिसरे निवृत्तीनाथ, असे 3 वाट पाहत होते. योग्य शिष्य मला कधी मिळेल. कारण 3 गोष्टी, 3 स फार महत्वाचे असतात. पहिला स संपत्तीचा असतो आणि त्या संपत्तीच्या संबंधानं 3 स असतात बाबासाहेब भाऊ. त्यातला पहिला स असतो संपत्तीचं संरक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे. बापाची 1 एकर होती ना, कमीत कमी ती टिकवून ठेवता आली पाहिजे. याला म्हणतात संरक्षण. दुसरी महत्वाची गोष्ट, पुरुषार्थ करून त्या संपत्तीचं संवर्धन करता आलं पाहिजे. बापाची 1च एकर होती परंतु कष्ट करून ती 2 एकर करता आली पाहिजे. याला म्हणतात संवर्धन. माणसाला संरक्षण आणि संवर्धन बहुतांशी लोकांना करता येतं पण संक्रमणाच्या ठिकाणी चुकतात लोक. आपण मिळवलेली संपत्ती योग्य हातांमध्ये संक्रमित केली पाहिजे आणि योग्य वेळी केली पाहिजे. आपण चुकीच्या वेळी संक्रमित करतो म्हणून वृद्धाश्रमात जावं लागतं, बरोबर ना. 50 एकरचा मालक असतो, 50 वर्षाचा झाला की मुलांच्या नावावर करून देतो, नंतर मुलं याला सांभाळत नाही. योग्य वेळी संक्रमण करता आलं पाहिजे आणि योग्य व्यक्तीच्या हातात संक्रमण करता आलं पाहिजे. कारण हा निज ठेवा आहे, लक्षात ठेवा. ब्रह्मज्ञान आहे ना आदिगुरु शंकरा, लागोणी शिष्य परंपरा, बोधाचा संसारा झाला जो आमुते. हे क्षीर सिंधूच्या परिसरामध्ये आदिनाथ भगवान महादेवानं पार्वतीला सांगितलेलं तत्वज्ञान आहे. तेच मच्छिंद्रनाथांनी ऐकलं, मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांकडे दिलं आणि गोरक्षनाथांनी ते तत्वज्ञान गहिनीनाथांकडे दिलं. एक गुरु एक शिष्य परंपरा. आणि हे तत्वज्ञान आता मला पुढच्या पिढीकडे संक्रमित करायचं आहे तर मी कुणाकडेही कसं देऊन चालेल. अनाधिकारी माणसाकडे काहीच जाऊ नये. विठ्ठल 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 विठ्ठल. मग ती सत्ता असो, अनाधिकाऱ्याकडे गेली की त्या पदाची गरिमा राहत नाही. स्वर्गातलं पद अनाधिकारी माणसाला भेटलं होतं. नहुष स्वर्गाधिपती जाहला परी तो राहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नसी. काय त्या नहुषाला वाटलं पहिल्या इंद्राचं सगळं मला मिळालं, त्याची बायको मला मिळावी. तिचं नाव होतं शुची देवी. आता पहिल्या इंद्राची गाडी तुला मिळाली, पहिल्या इंद्राचा मोबाईल नंबर तुला मिळाला, पहिल्या इंद्राचं सिंहासन तुला मिळालं, पहिल्या इंद्राचा हत्ती तुला मिळाला.
पहिले इंद्राची बायको कशी काय मिळेल मला सांगा. हं? पण अनाधिकारी, अविचारी, अविवेकी, त्याला वाटलं मला ती भेटली पाहिजे, म्हणून तिला म्हटलं तू माझी हो. ती म्हटली मी पतिव्रत आहे, नाही होणार तुझी. त्यानं फोर्स केला आणि मग ती बृहस्पतींकडे गेली, देवांचे गुरु. देवांच्या गुरूंना बृहस्पतींना सांगितलं की इंद्र असं असं म्हणतोय, काहीतरी मार्ग काढा. त्यावेळी बृहस्पतींनी तिला मार्ग सांगितला, जा, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तुमचं कितीही खरं असलं तरी सत्ताधारी ऐकून घेत नाही. त्याच्यामुळे एक काम करा, आता त्या इंद्राला एकच सांग, आजपर्यंत कुणीही ज्या वाहनावर बसून आलं नाही त्या वाहनावर बसून तुम्हाला न्यायला ये, मग मी तुझी होईल. त्यानं उंदरापासून गाढवापर्यंत सगळे वाहन चेक केले, सगळे वापरले होते. उंदीर कोणाचं वाहन आहे आणि गाढव कोणाचं वाहन आहे? साती आसरा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, सगळे वाहन. नेमकं वाहन बनवायचं कोणाला? मग त्याच्या लक्षात आलं की हे महाराज लोक आहे ना, हे कीर्तन बिर्तन जोडीतात मस्तपैकी रोज नवी पंगत. हा, लांबकुळे भजे काय, लापशी काय, काय भजे होते ना, हा, काय आमटी तीन, काय तो थाटण, बसायला पाठ, ताटाला पाठ, पुन्हा ताटाला नोट. आणि काय मजा चालली या महाराज लोकांची. काम नाही, धंदे नाही, 2 तास येतात. हं? आणि काय त्यांचे पाकिट पंचसंख्यात्मक. 4 आकडे नाही चालत, आता 5 आकडे लागतात कमीत कमी. आणि त्याच्याकरता किती लागतील याचा विचार तुम्ही करा. आजचं नाही सांगत मी, बाहेरचं सांगतोय, माझंच सांगतोय बाहेर गेल्यावर. विठ्ठल विठ्ठल, काय मजा चालली आहे महाराज लोकांची. धरले त्यांना 7 महाराज सप्तर्षी, आणि त्या सप्तर्षींना बिलगवलं, चला पालखीचे बोई व्हा, मजा केली तुम्ही खूप. काय मजा तुमची, अगरबत्त्या काय, ववाळायचं काय तुम्हाला, काय तुमचे पाय धुत्यात लोक काय. आता काय नाही, चला बिलगा, मला पालखीत बसून तिच्याकडे घेऊन चाला, शुची देवीकडे म्हणे. आतापर्यंत तुमच्या खांद्यावर पालखी कुणीच दिली नाही. सप्तऋषी, त्याच्यात अगस्ती वगैरे सगळे, आणि दिली खांद्यावर पालखी, निघाले. आता ते ऋषीमुनी आहे, एखादी मुंगी पाहिली का ते थांबायचे, कारण मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव. मुंगी आणि राजा सारखाचे संतान, कारण दोघांमध्ये एकच आत्मा आहे. मग मुंगीत आणि राजात ते आत्मदृष्टीनं पाहतात, देहदृष्टीनं पाहत नाही. ते म्हणायचे मुंगी मरेल मग आम्ही हळू चालतो. तो राजा म्हटला चला सरसर, चला सरसर. तो म्हणायचा नाही चालणार सरसर, नाही चालणार. राग आला आणि त्यांनी कंबरड्यातच लात घातली महाराज एका ऋषींच्या. कुणी? नहुशाने. कशा करता? हाडामासाच्या स्त्रीचा भोग घेण्याकरता. सरसर चला. मग त्या ऋषींनी खाली पडल्या पडल्या शाप दिला, एका हाडामासाच्या स्त्रीचा उपभोग घेण्याकरता ज्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं, ज्यांच्या नामाचा उच्चार केल्यानंतर 100 जन्मातली पाप नष्ट होतात, अशा आम्हा ऋषीमुनींना तू पालखीचा भोई बनवलं आणि आम्हाला सरसर चला म्हणतोय. ऐक, आम्ही तर सरसर चालणार नाही, तूच आता सरपटणारा प्राणी होऊन पडशील. आणि तो नहुष राजा स्वर्गाचा इंद्र झालेला, पण ऋषींच्या शापामुळे सर्प होऊन त्या पालखीमध्ये पडला. अनाधिकारी व्यक्तीला सत्ता मिळाली, मोठेपण मिळालं की तो मोठेपणा त्याला टिकवता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिकाराची अपेक्षा. कुणालाही कसं गहिनीनाथ महाराज ज्ञान देतील, 200 वर्ष वाट पाहिली. मग प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती, ही 4ही भावंड, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, ज्ञानोबाराय, मुक्ताबाई, विठ्ठलपंत, रुक्मिणी आई साहेब ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणे करता आले. वाघ आला, सगळे घाबरले. हे सगळे एका बाजूला गेले आणि एका बाजूला निवृत्तीनाथ महाराज गेले नाही. ती लीलाच होती महाराज. कसला वाघ आणि कसलं काय. बरे त्याच गुहेमध्ये गेले. तेजपुंज असा मदनाचा पुतळा, प्रचंड, सूर्याला लाजवेल असं तेज त्या गुहेतून बाहेर आला. आतमध्ये गेले, सांगितलं घाबरू नकोस, ये, तुझीच वाट पाहतोय मी. निवृत्ती ये. आणि ते काय सगळं ज्ञान शिकवित नाही बसले, 1ली, 2री, 3री, 4थीत, असं नाही. ज्ञानाचं संक्रमण करण्याच्या 4 पद्धती आहेत महाराज. किती आहे? 4. एक दृक्कृपा, दुसरी हस्तकृपा,
तिसरी स्पर्श कृपा आणि चौथी संकल्प कृपा. विठाला 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 विठाला. पहिली दृक कृपा, नुसतं डोळ्याने पाहिलं ना तरी पण ह्या हृदयातलं त्या हृदयात जातं. कासवीचे बाळ वाढ ही कृपा दृष्टी. कासवीला कुठंसतं नाहीत म्हणून ती दूध देत नाही, पण तिनं तिच्या पिलांकडे पाहिलं की पिलांचं पोट भरतं. याला म्हणतात दृक कृपा. डोळ्याने पाहिलं तरी कृपा होते. स्पर्श कृपा, नुसता स्पर्श झाला या शरीराचा त्या शरीराला. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला आलिंगन दिलं आणि ये हृदयीचे ते हृदयी या हृदयातलं त्या हृदयात गेलं. 3 हस्तकृपा, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. डोक्यावर हात ठेवला विषय मिटला. आणि संकल्प कृपा ही असते तिथं गुरु आणि शिष्य परस्परांना भेटतही नाहीत. लक्षात ठेवा, गुरु एका बाजूला आणि शिष्य एका बाजूला असतात, पण संकल्पानं या हृदयातलं ज्ञान त्या हृदयामध्ये घातलं जातं. तुकाराम महाराज आणि बाबाजी चैतन्य भेटले होते एकमेकाला. त्यांनी जो वृत्तांत सांगितलाय तो कशातला आहे? जागृतीतला आहे की स्वप्नातला आहे? काय पडिला विसर? स्वप्ना माझी, स्वप्नात घडलेला आहे तो सगळा प्रकार. पाहिलं होतं प्रत्यक्ष पण नाही. माझी मनीचा जाणून या भाव, माझ्या मनातला भाव माझ्या सद्गुरूंनी जाणला आणि तो करी उपाव गुरुराव. या 4 प्रकारच्या कृपा आहेत. लक्षात ठेवा, निवृत्तीनाथांवर या 4ही कृपा झाल्या. स्पर्शही झाला, हस्तकृपा झाली, संकल्प कृपा झाली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दृक्कृपा झाली. आणि हे सगळं ज्ञान निवृत्तीनाथांकडे आलं. आणि निवृत्तीनाथांना सांगितलं, निवृत्तीनाथा ऐका, मी काय सांगतो ऐक. लय लवकर घड्याळ पुढे चाललं राहू. तुम्ही 11चा टाइम दिला, 10:38 आताच झाले. ऐका, तुम्ही सांगितलं हे ज्ञान मी जे तुम्हाला दिलंय, इथून पाठीमाग एक शिष्य एक गुरु, एक शिष्य एक गुरु ही परंपरा होती. पण आता ही परंपरा तुम्ही खंडित करायची. कुणाला आदेश होता? कुणाला? निवृत्तीनाथांना. बरोबर, निवृत्तीनाथांना. एक गुरु एक शिष्य परंपरा खंडित करा आणि या ज्ञानाचं सार्वत्रिकीकरण करा. त्याचं कारण काय सांगितलं? तो हा तो घेऊनी आघवा, कळी गिळी तया जीवा, सर्व प्रकारे धावा करिपा वेगी. 18व्या अध्यायातल्या शेवटच्या ओळी वाचा तुम्ही या सगळ्या. तो हा तो घेऊनी आघवा, कळी गिळी तया जीवा. कारण एक गुरु एक शिष्य परंपरा ठेवण्यासाठी हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान एकाकडे ठेवण्याकरता आता काय कृत त्रेता द्वापार नाहीये, हे घोर घनघोर कलियुग सुरू झालेलं आहे. अज्ञान ध्वंस विध्वंस कोटी सूर्य समप्रभ. अज्ञान नावाच्या अंधकारामध्ये हे सगळे लोक घडलेले. आणि यांना जर तुम्हाला ज्ञान द्यायचं असेल तर ज्ञानाचं सार्वत्रिकीकरण करावं लागेल. निवृत्तीनाथांना आदेश आहे. आणि मग निवृत्तीनाथांचा स्वभाव सांगितला. तो आधीचाची कृपाळू, वरी गुरु आज्ञेचा बोलू, झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा. मग ते तत्वज्ञान ते सार्वत्रिकीकरण करणारच होते ज्ञानाचं, पण नाही केलं निवृत्तीनाथांनी. मला सांगा, गुह्य ज्ञान प्रकट निवृत्तीनाथांनी केलं की ज्ञानोबरायांनी केलं? प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, प्रकट गुह्य बोले निवृत्तीनाथांनी केलं नाही, ज्ञानोबरायांनी केलं. मग आज्ञा कुणाला होती? गैनीनाथांची. आणि मग माऊलींनी का केलं? निवृत्तीनाथांनी का केलं नाही? निवृत्तीनाथ करणारच होते, पण त्यांना वाटलं मी जर ज्ञानाचं सार्वत्रिकीकरण केलं तर मी 4 भावांमध्ये मोठा भाऊ आहे, माझाच मोठेपणा वाढेल. पण माझा मोठेपणा न वाढता माझ्या माऊलीला लोकांनी मोठं म्हटलं पाहिजे, याकरता स्वतःचं श्रेय ज्ञानोबरायांना दान देणारे उदार निवृत्तीनाथ महाराज आहे. विठाला 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 विठाला. तुम्ही सूक्ष्म
विचार करा, या सगळ्या गोष्टींना प्रमाण आहेत, लक्षात ठेवा. हे सांगवांगी नाही सांगत मी तुम्हाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विठ्ठल पंत रुक्मिणी आईसाहेब ज्यावेळी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा घेण्याकरता निघाले, तेव्हा त्यांनी रात्री निवृत्तीनाथांना उठवलं होतं. फक्त कुणाला? निवृत्तीनाथांच्या केसांवरून हात फिरवला आणि सांगितलं, रुक्मिणी, निवृत्तीनाथाला भेटून जाऊ आपण, कारण तो सगळ्यांमध्ये मोठा आहे, थोरला आहे, आणि आपण कुठे चाललोय हे आपल्याला यांना सांगितलं नाही तर उद्या सकाळी ही चारही मुलं उठतील, इकडे तिकडे शोधत बसतील आपल्याला. आपण जर सापडलो नाही तर विनाकारण यांना दुःख होईल, अजून त्रास होईल. म्हणून निवृत्तीनाथांना उठवलं. निवृत्तीनाथांच्या कुरळ्या केसांमधून हात फिरवला, तोंडावरून हात फिरवला, झालेला प्रकार सांगितला, आणि त्यावेळी एक शब्द निवृत्तीनाथांना दिला होता की माझ्या ज्ञानाचे लळी पुरव, त्याला काही कमी पडू देऊ नको. कुणी सांगितलं होतं? मायबापांनी. कुणाला? निवृत्तीनाथांना. आणि त्यावेळी त्यांना तो शब्द आठवला, मी जर ज्ञानाचं सार्वत्रिकीकरण केलं तर माझ्या मायबापांनी मला दिलेला शब्द वचन मी पाळलं असं होणार नाही. म्हणून मायबापाचं वचन पाळण्याकरता हे ज्ञानाचं सार्वत्रिकीकरण मी करणार नाही. जर मी केलं तर उद्या बहिणाबाई अभंग लिहिताना म्हणतील, निवृत्ती देवे रचिला पाया. निवृत्ती देवे असं झालं असतं जर निवृत्तीनाथांनी सार्वत्रिकीकरण केलं असतं तर. तसं होऊ नये. ज्ञानदेवे रचिला पाया असं व्हावं म्हणून दिधले संपूर्ण माझे हाती. सगळं दिलं, काही स्वतःजवळ ठेवलं नाही. मग मला सांगा, स्वतःचं श्रेय कोण दान करतं या जगामध्ये? म्हणून उदारी प्रसिद्धे, असा उदार देवही नाहीये. विठ्ठल 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 सगळं देऊन टाकलं ज्ञानोबारायांना. आणि मग ज्ञानोबाराय म्हणतात, मी जो कोणी आहे ना तो फक्त माझ्या सद्गुरूंमुळे आहे. ज्ञानेश्वरी वाचा. महाराज ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि ज्ञानोबाराय काय बोलले? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. गेले नाही हा, गेले म्हटलं की प्रारब्धाचा विषय असतो, नेले म्हटलं की गुरुकृपेचा विषय असतो. ज्ञानोबाराय म्हणतात, तुमच्यामुळे हे धर्म कीर्तन सिद्धीला नेलं. मग ज्ञानोबाराय तुमचं काय? ज्ञानोबाराय म्हणतो, माझं काय? ये तर माझे जीव उरले पाईक, पण मी फक्त सेवक आहे. माझ्यात काय धमक आहे ज्ञानेश्वरी लिहिण्याची? नाही. आणि ही ज्ञानेश्वरी सुद्धा तुम्ही हिला ज्ञानेश्वरी म्हणा, पण मी हिला ज्ञानेश्वरी म्हणत नाही. मग ग्रंथू नोहे कृपेचे वैभवत आहे. हा ग्रंथ नाहीये, माझ्या सद्गुरूंच्या कृपेचं वैभव म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. 18 अध्याय बाकी ना अजून. उद्या या सगळ्या वया येतील बघा तुम्हाला वाचायला. मी आज ज्या सांगितल्या ना त्या सगळ्या वया तुम्हाला उद्या वाचायला मिळतील. ज्ञानोबाराय काय म्हणाले माहिती आहे? ज्ञानोबाराय म्हणाले, ज्ञानेश्वरी तर किरकोळ आहे. लक्षात घ्या तुम्ही, ज्ञानेश्वरी किरकोळ नाहीये. अशक्य गोष्टी शक्य करता येतील संदीपराव, पण गीतेवर टीका करता येणार नाही असं म्हटले. ते म्हटले 7ही समुद्रातलं खारट पाणी काढून फेकून देता येईल. कशातलं? जागे झोपली तुम्ही? ती काय आपला आड उपसायचं आहे का विहीर उपसायची? 7ही समुद्रातलं खारट पाणी काढून टाकता येईल. बरं, काढून टाकता येईल, पण नुसतं काढून टाकता येणार नाही, पुन्हा ते भरता येतील. कशानं? अमृताने. काय कल्पना आहे? 7ही सागराते सोपे भरिता अमृते. द्वाडनो हे तारांते चंद्र करिता. आकाशामध्ये जेवढे तारे आहेत त्या सगळ्या ताऱ्यांचं रूपांतर चंद्रात करता येईल. जेवढे तारे तेवढे चंद्र. एकच चंद्र आपल्याला माहिती, सगळे चंद्र करता येतील. एवढंच नाही, कल्पतरूंचे आराम. आराम म्हणजे जंगल. आणि कशाचं? कल्पतरूचं जंगल निर्माण करता येईल. कल्पतरूंचे आराम लाविता नाही विषम परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. हे सगळं शक्य होईल, पण गीतेचं वर्म कळणार नाही. आणि अशा गीतेवर ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी टीका केली. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून माझे निच नवे श्वासोच्छवासही प्रबंध होवावे.
गुरु कृपा काय नोही ज्ञानदेव म्हणे. काय कृतज्ञता आहे महाराज. हा? ते म्हणतात की ज्ञानेश्वरी किरकोळ आहे म्हणतात, पण मी बाहेर टाकलेला श्वासही प्रबंध होईल आणि पुन्हा आतमध्ये घेतलेला श्वासही प्रबंध रूप धारण करेल. कशामुळे? माझ्या गुरूंच्या कृपेमुळे. हा? कोण आहे तो तुमचे गुरु? काय तुमच्या गुरूंजवळ? अभंगाचं पहिलं चरण. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही माझे श्री गुरु, माझे सद्गुरु. काय सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये, काय ऐश्वर्य आहे त्यांच्याजवळ. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी. या विश्वातली सगळी तीर्थ निवृत्तीनाथांच्या चरणावर आहे. किती तीर्थ आहे त्या जगात? असं म्हटलं जातं 3.5 कोटी तीर्थ आहेत. प्रत्येक माणसाच्या शरीरावर 3.5 कोटी केस आहेत आणि त्या प्रत्येक केसाच्या खाली एक पापाचं घर आहे. आणि म्हणून एका एका पापाच्या घरातून मुक्त होण्याकरता या जगामध्ये किती तीर्थ आहेत? तुम्ही जागेत ना सगळे? 3.5 कोटी. तुम्ही म्हणाल 3.5 कोटी नक्की केस आहेत का? नसेल विश्वास मोजून बघा. रिकाम्या वेळात मला काय करायचं आहे का मोजत बसा. 3.5 कोटी तीर्थ आहेत. मग आता 3.5 कोटी तीर्थ जर प्रत्येकाच्या शरीरावर आहे तर मला सांगा, एवढ्यात 3.5 कोटी तीर्थयात्रा करायला आपल्याकडे वेळ आहे का? नाही. मग जगामध्ये 4 ठिकाणी जगातले सगळे तीर्थ एकत्रित आलेले आहेत. किती ठिकाणी? 4. समुद्रात स्नान करा, जगातल्या सगळ्या तीर्थांचं स्नान घडेल. का तीर्थे जी त्रिभुवनी घडती समुद्रावगाहनी, ना तरी अमृत रस स्वादिनी रस सकळ. वा, मुलं हुशार आहे बरं का. अमृत पिल्यावर बाकीचे कोणते रस घ्यायचे? एक जण अमृत पिल्यावर म्हटलं नाही आता अमृत तुल्य घ्यावं वाटतं. आता तुल्य कशाला घेतो? अमृत पिलास ना तू, आहे का नाही? अमृत पिल्यावर सगळे रस. तसं समुद्रात स्नान केलं की सगळ्या तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य. 2. चंद्रभागेत सगळे तीर्थ. अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा आईसे शंकर सांगे ऋषीजवळी, सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, येती पुंडलिका जवळी, करीती आंघोळी वंदिती चरण. झालं. वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे आता आपण पटापट पुढे जाऊ. हा, ऐका. 3रं ठिकाण आहे, जगातले सगळे तीर्थ आपल्या आईबापाच्या चरणावर एकत्रित आलेले आहेत. कुठंच जायची गरज नाही. आपल्या घरातल्या मायबापांची सेवा करा. जगातल्या सगळ्या तीर्थांमध्ये रोज स्नान केल्याचं पुण्य. कोणती होई आपण? सकळ तीर्थांची जी का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोण किजे. आणि 4थं ठिकाण आहे जगातले सगळे तीर्थ एकत्रित येण्याचं. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी. आता सकळ म्हणजे किती? तीर्थांचे 3-4 प्रकार मी तुम्हाला सांगतो. काही भौम तीर्थ आहेत, काही जंगम तीर्थ आहेत आणि काही मानस तीर्थ आहेत. 3 प्रकारची तीर्थ सांगितली, भौम, जंगम, मानस. त्यालाच जंगम तीर्थाला चित तीर्थ असं वैकुंठवासी गुरुवर्य गुलेबाबा म्हणायचे. ऐका. आता भौम तीर्थ म्हणजे काय? भूमीशी ज्याचा संबंध आलेला आहे त्याला काय म्हणायचं? भौम तीर्थ. मग भूमीशी कोणाकोणाचा संबंध आलेला आहे? गंगा कुठे आहे? भूमीवर आहे. म्हणून गंगा हे काय? भौमतीर्थ. कुशावर्त, इंद्रायणी, चंद्रभागा
प्रयागराज, गंगा, यमुना, सरस्वती या सगळ्या नद्या कुठे आहे? भूमीवर आहे, भूमीशी संबंधित आहे. म्हणून या सगळ्या तीर्थांना काय म्हणायचं? भौमतीर्थ. तर ही सगळी भौमतीर्थ निवृत्तीनाथांच्या पायावर आहे, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल कसं काय? मुळात तीर्थ कशाला म्हणतात हे समजून घ्या. ती अधिक रथ बरोबर तीर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. तीन दोषांतून जे आपल्याला मुक्त करतात त्याला तीर्थ असं म्हटलं जातं. 3 दोष कोणते कोणते? पहिला दोष कायिक, वाचिक आणि मानसिक. या त्रिविध तापांतून आपल्याला जे मुक्त करतं त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? अहो तीर्थ म्हणतात. काय म्हणतात? तीर्थ. संध्याकाळी 5 वाजल्यानंतर घेतलं जाणारं तीर्थ सुद्धा बरं असतं थोडंसं. तेही 3 दोषातून मुक्त करतं. नाही, ते 3 दोष करायला लावतं आपल्याला. म्हणून तीर्थ म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक. आता बघा, गंगा हे असं तीर्थ आहे की तिथं कायिक दोष जातो, शरीरानं केलेली पापं जातात ना तिथं. 2 मानसिक पापही जातात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, तुमच्याकडून वाचिक पाप घडलेली असेल तर तीही पाप गंगेमध्ये स्नान केल्यानंतर जातात. गंगा पापम. मग कोणते कोणते पाप? सगळे पाप. पीडित पाप ताप, पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप, गंगेचे जैसे. ज्ञानोबा काय म्हणतात? पीडित पाप ताप. काय काय फेडते? तीर्थ कशाला म्हणतात? जे पापातून आणि तापातून आपल्याला मुक्त करतं त्याला काय म्हणायचं? हे 3 विशेष आहे. 1 पापातून मुक्त केलं पाहिजे, 2 तापातून मुक्त केलं पाहिजे आणि 3 मोक्ष दिला पाहिजे. हे 3ही गोष्टी जिथं घडतात तिथं काय असतं? काय असतं? तीर्थ. याला काय म्हणायचं? तीर्थ. मग गंगा पापही घालवते, तापही घालवते. आणि गंगेत तव दर्शनात मुक्ती. तुम्ही जर प्रयागराजच्या कुंभमेळ्यात गेला असाल, जाऊन आले ना तुम्ही? आम्हाला नाही नेलं तुम्ही. आणि तिथं लिहिलेलं होतं, काय लिहिलेलं होतं माहित आहे? गंगे तव दर्शनात मुक्ती. गंगे तुझं केवळ दर्शन घेतलं तरी काय मिळतो? मोक्ष मिळतो. गंगेच्या केवळ दर्शनानं मोक्ष. तर स्नान केल्यावर काय होईल? एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मोक्षदातू अवगाहिणी. म्हणजे गंगा मोक्षदातू अवगाहिणी. अवगाहन केलं गंगेमध्ये की मोक्ष प्राप्त होतो. मोक्षही देते, त्रिविध ताप घालवते. कोणते कोणते त्रिविध ताप? दैविक, दैहिक आणि आध्यात्मिक या त्रिविध तापाची निवृत्ती करते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, कायिक पापही घालवते. भागीरथी महा दोष निवारिणी, सकळा स्वामीनी तीर्थांची. त्या गंगेचं वर्णन तुकोबारायांनी केलं. भागीरथी महादोष निवारिणी. केवळ दोष नाही, महादोष निवारली जातात. म्हणून चंद्रभागा नाव काय पडलेले माहिती तुम्हाला? इंद्रानं गुरुपत्नीचं गमन केलं. काल विषय थोडा ऐकला आपण तो. इंद्रानं गुरुपत्नीचं गमन केलं. पाप करत असताना काही वाटलं नाही, नंतर पश्चाताप झाला. काय करावं म्हणून भगवान शंकराकडे गेले. आणि शंकराकडे गेल्यानंतर भगवान शंकर आणि चंद्र साडू. साडू म्हणजे साडू भाऊ. आणि साडू भाऊ म्हणजे एकाच कंपनीनं फसवलेले 2 ग्राहक. त्यांना म्हणायचं साडू. ते म्हटले काही झालं तरी माझ्या मेवणीचा नवरा आहे तू. मग आता तुला वाचवलं पाहिजे, याच्यातून वाचवलं पाहिजे ना. घडलं तुझ्याकडून, आता जे घडू नये ते घडलं. मग भगवान विष्णूच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. मग भगवान विष्णूंना सांगितलं, हे चंद्ररावांनी उद्योग करून ठेवला, निस्तरायची पाळी आली. बरं झालं तेव्हा मीडिया नव्हती. काय चुकीचा उद्योग. बरं ती होती, ती एवढी डेंजर होती की ती अजूनही लोक विसरले नाही, अजूनही काळा डाग दिसतोच तिथं. म्हणून माणसानं सगळ्यात मोठं घाबरलं पाहिजे कलंकाला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून सगळेच कलंकित आहे. फक्त नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका त्यांच्याच बाबतीत असं म्हटलं जातं. नाही तर विश्वामित्र गेला, जाऊ दे, मला तो विषय नाही सांगायचा. मला त्या चंद्राकडून असं पाप घडलं, पण भगवान विष्णूंना सांगितलं आता काहीतरी मार्ग काढा म्हणे तुम्ही याच्यातून. भगवान विष्णू म्हटले, बघ आता तुला कलंक तर कायमच राहणार आहे, पण तुला
या पापातून जर मुक्त व्हायचं असेल तर मी तुला एक सांगतो. काय? एक लोखंडाचं दांडकं पडलं होतं समोर. चंद्राला सांगितलं, हे बघ हे दांडकं उचल म्हणे तू आता. तुला क्षयरोग झाला. क्षयरोग म्हणजे काय? हल्लीच्या भाषेत काय म्हणतात त्याला? टीबी झाला होता त्याला, आहे का नाही? जे देशीचा चंद्रू क्षयरोगी, जेथ उदो होय असता लागी, दुःख सुखा काय लेवणी अंगी शिनवित जगा, अशी ज्ञानोबारायांची होई हा. म्हणून ते रगत पिती वगैरे काही रक्तबिक्त गळत नव्हतं. काही नका ऐकून काही नका सांगू. सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्षयरोग झाला होता. ज्ञानोबारायांचं प्रमाण याला ज्ञानेश्वरीमध्ये, जे दिशीचा चंद्रू क्षयरोगी, क्षयरोग झाला. आणि क्षयरोग झाल्यामुळे तुझा रोग जावा असं तुला वाटत असेल तर तू एक काम कर म्हणे. काय? काय नाही, हे दांडकं उचल आणि पृथ्वी तलावरच्या सगळ्या तीर्थांमध्ये जा. ज्या तीर्थात हे दांडकं तरल तिथं तू स्नान कर, तुझा क्षयरोग जाईल आणि तू पापमुक्त होशील. त्यानं उचललं दांडकं, डायरेक्ट गंगोत्री. कधी कधी लई हलपाटे मारावं लागतं, काम जवळच होत असतं पण ते चुकीच्या दिशेनं प्रवास चालू करतो. यायचं मरळमधून पांघरीलाच असतं, पण पांघरीतून नांदूरला जातो, नांदूरवरून संगमनेरला जातो, संगमनेरवरून अकोल्याला जातो, अकोल्याहून टाकेदला निघतो, टाकेदवरून SMBT पर्यंत येतो, तिथून पुन्हा साकूर फाट्यावर, पुन्हा नाशिकला जातो, त्र्यंबकला जातो, पुन्हा हरसुल्याला जातो, पुन्हा नाशिकला येतो, पुन्हा चांदवडला जातो आणि मग म्हणतो लय सुपर फास्ट रस्ता झालाय आता चांदवडहून पांघरीला यायला. आणि निघाला कुठून होता? निघाला कुठून होता? बरोबर. हे भोगायचं असलं का असंच होतं महाराज. विठाला विठाला म्हणून प्रारब्धाला शॉर्टकट नसतो कधी. तुम्हाला तिथंच आणायचं असतं पण फिरून फिरून आणायचं असतं. तुका म्हणे जिरे, काय तुका म्हणे फिरे आणि भोवंडीने दम जिरे. एखाद्याचा दम जिरवायचा असला का देव असं करतो, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संदीप भाऊ, मी प्रत्येक गोष्टीला प्रमाण सांगतोय बरं का. तुका म्हणे फिरे आणि भोवंडीने दम जिरे, ही देवाची जिरवायची पद्धत आहे. आणि मग देवानं अशी जिरवली त्याची, कुणाची? चंद्राची. चंद्र डायरेक्ट गंगोत्री. बरं, तिथून निघाला, गंगेत आला, काशीत गेला, काशीतून सरस्वतीला गेला, बद्रीनाथला गेला, बद्रीनाथतून केदारनाथला गेला. इकडं फिर तिकडं फिर, अशी जिरली तुम्हाला सांगतो चंद्राची. शेवट चंद्र गुजरातला आला. मग गुजरातला आल्यानंतर तापीत त्यानं तिथं स्नान केलं, नर्मदेत स्नान केलं. तरी पण ते दांडकं बुडायचंच हो. असं करत 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 त्याला वाटलं कुशावर्त, वा वा काय सुंदर तीर्थ आहे. तिथं आला, तिथं दांडकं बुडालं. आणि करता 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 प्रवारा लागली त्याला. प्रवर येतंय, दांडकं टाकलं, मुळा पाहिली, मुठा, सगळं केलं. भीमा नदीत गेलं ते, तिथं पण दांडकं बुडालच. पण भीमात म्हणजे इकडं तिकडं नाही गेलं अजून. मग ते फिरत 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 फिरत, कोणाच सांगतोय मी, जागेरा चंद्राचं ते दांडकं प्रत्येक ठिकाणी बुडायचं. मग ते गेलं, भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं, अपेक्षा सोडून दिली होती इथं जर बुडालं तर विषय संपला म्हणे. भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि ते दांडकं नेमकं चंद्रभागेत नाही टाकलं, भीमेत टाकलं. अजून चंद्रभागा नाही येते, भीमात टाकलं. फक्त संतांच्या साक्षीने टाकलं आणि ते लोखंडाचं दांडकं तरंगलं. म्हणून त्या तीर्थाला नाव दिलं लोहदंड तीर्थ. कोणतं तीर्थ झालं? आणि चंद्राची सगळी पापं गेली. अशा पातळ पातळ टाळ्या नका वाजवा, दाट वाजवा. वा, तुम्ही असं मस्त टाळ्या वाजवायच्या आहे का नाही? फ्रेश होतं माणूस असं. म्हणून त्या भीमेला सगळीकडे चंद्रभागा नाव नाहीये, सगळीकडे नाही, फक्त पंढरपूर पडतं. आणि का चंद्रभागा नाव पडलं? चंद्र के पाप भागा इसलिए नाम पडा. काय हुशार आहे तुम्ही, वाह, काय माहिती आहे तुम्हाला. म्हणजे पाप घालवला. कुणी पाप घालवलं? गंगा पाप घालवते. दुसरी महत्वाची गोष्ट, गंगा ताप घालवते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, गंगा मोक्ष प्राप्त करून देते. मग तीर्थामध्ये ही 3 सामर्थ्य आहे.
तुमच्या निवृत्तीनाथ महाराजांमध्ये आहे का त्यांना तीर्थ म्हणता तुम्ही? विठाल 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 विठाल. महाराज गंगा फक्त पापच घालवते, पण निवृत्तीनाथ महाराजांचं नाव घेतलं तर पुण्य सुद्धा प्राप्त होतं पाप जाऊन. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. आणि गंगेत स्नान केल्यावर पाप जातं. इथं संतांकडे जाण्याची गरज नाही, त्यांचं नाम घेतलं तरी पाप जातं घरी बसून. हे विशेष आहे. आणि दुसरं विशेष हे की गंगा पुण्य नाही देत आपल्याला, मग संतांचं नाम घेतलं की डबल पुण्य होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी. म्हणून भौम तीर्थापेक्षा काकणभर श्रेष्ठ तीर्थ जर कोणता असेल तर निवृत्तीनाथ नावाचं तीर्थ आहे. सकळ ही तीर्थे, सगळे तीर्थ तिथे आहेत महाराज. सगळे तीर्थ तीर्थे तया ठाया इति पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थांमध्ये पापी लोक जाऊन स्नान करतात आणि पाप्यांनी स्नान केल्यामुळे कृष्णा भाऊ त्या तीर्थ पण मलिन होतात ना. मळालेली तीर्थ पुन्हा शुद्ध होण्याकरता कुठे येतात? सकळ ही तीर्थे निवृत्तीचे शुद्ध होण्याकरता तिथे येतात. ऐका अजून अजून सांगतो महाराज. जगातली तीर्थ आपली पाप घालवतील, पण पाप करण्याची वासना नाही घालवत महाराज. घालवतात पाप. महाराज दरवर्षी गंगेला काशीला जातात लोक. मागच्या वर्षी 2026 ची पाप घालवली, 25 ची पाप घालवली का 26 ला पुन्हा पाप करायला शर्टिंग बिर्टिंग करून एकदम तयार. मागच्या वर्षीच गेली सगळी. आता चला चलो ते आहे ना ते इंस्टा मध्ये चलो चलो, तिकडून आलं का पुन्हा पहिल्यापासून पापाला सुरुवात. मग मला सांगा, एवढ्या तीर्थांमध्ये स्नान करून आले, गेली तुमची पाप गेली? महाराज आपण भ्रमतच आहे सगळे. विठ्ठल 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 चंद्राचं गेलं आपलं गेलं. गंगेत स्नान केलं, प्रयागराजला गेलो, इकडं तिकडं आपल्या टूर होतात, यात्रा नाही होत. त्याचं कारण काय माहिती आहे का? आपली पाप जात नाही. त्यांच्यामध्ये सामर्थ्य नाहीये असं नाही. गंगेतही सामर्थ्य आहे, चंद्रभागेतही सामर्थ्य आहे, इंद्रायणीमध्ये सुद्धा सामर्थ्य आहे आपलं पाप घालवण्याचं. मग का आपली पाप जात नाही? त्याचं एकमेव कारण असं आहे की तीर्थात स्नान करत असताना भाव आवश्यक असतो. आणि कोणता भाव? ज्या तीर्थात मी स्नान करतोय ते तीर्थ माझं पाप घालविल असा दृढ निश्चय, विश्वास बुद्धीचा असावा लागतो. आणि भाव नसेल तर वायाची उपाधी करीसी जना. हरिपाठातलं प्रमाण आहे ना, तीर्थव्रत नेम भावेवीण. 3 गोष्टी, तीर्थ, दुसरी गोष्ट म्हणजे व्रत, आणि तिसरी गोष्ट म्हणजे नेम. या 3 गोष्टींवर तुमचा भाव नसेल तर ही वायाची उपाधी ठरत असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तीर्थी भाव फळे येथे अनाडते वळे. महाराज पुरणपोळ्या खाण्यासाठी गेलेला गावबा रामायण लिहितो. कुठं भाव होता त्याच्या अंतःकरणामध्ये? पण भाव नव्हता. पण निवृत्तीनाथ नावाचं, संत नावाचं तीर्थ असं आहे, भाव नसेल भलतिया भावे शरण जाता भीती. तिथं भावच नाही, फक्त संगतीत जा, तरी तुमचा उद्धार आहे. वाल्ह्या कोळ्याचा कोणता भाव होता? विठ्ठल विठ्ठल झाला विठाला विठाला विठाला. म्हणून भौम तीर्थापेक्षा श्रेष्ठ तीर्थ जर कोणता असेल तर सकळ ही तीर्थे निवृत्तीनाथांचे चरण. जगातले सगळे तीर्थ हे भौम तीर्थ. संत हे जंगम तीर्थ आहे. जंगम म्हणजे फिरणारे. मगाच सांगितलं मी तुम्हाला, चला कल्पतरूंचे फिरणारे संत. बरं, गंगेत जायचं असेल तर आपल्याला जावं लागेल, पण संत हे असं तीर्थ आहे, फिरत फिरत आपल्या जवळ येतं. आपल्याला तिथं जावं लागत नाही. चित तीर्थ आहे. आणि तिसरी काही तीर्थ आहे बघा. कालही तो श्लोक झाला, मी सांगतो. विद्या तीर्थे, विद्वानासाठी विद्या हे तीर्थ आहे. आलं लक्षात? विद्या तीर्थे जगती विबुधा, साधव सत्य तीर्थे, साधू करता सत्य तीर्थ आहे. गंगा तीर्थे मलिन मनसो, मळालेल्या लोकांकरता गंगा तीर्थ आहे. योगिनो ध्यान तीर्थे, योगी लोकांकरता ध्यान तीर्थ आहे.
धारा तीर्थे धरणी पतयो. धारा तीर्थी पडणं हेच शूरवीरांकरता तीर्थ आहे. दान तीर्थे धनाढ्य, धनवान लोकांकरता दान हे तीर्थ आहे. लज्जा तीर्थे कुलयवतय पातकम क्षालयंती. लज्जा नावाचं तीर्थ आहे एका कुलवती स्त्री करता. ती लाजली पाहिजे. मग फक्त स्त्रीच लाजली पाहिजे का? नाही, पुरुषही लाजला पाहिजे महाराज. कधी? वाईट काम करत असताना. विठ्ठल 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 विठ्ठल. पण आमची अडचण अशी होते की आम्ही टाळ घ्या म्हटलं की लाजतो, आणि एक घोट घ्या म्हटलं की बिनलाजे होतो. खरं आहे, खोटं बोलतोय मी? एखादा अभंग म्हणा म्हटलं की लाज वाटते, आणि जुगार खेळा म्हटलं की आनंद होतो. कोडग्यावानी बसतो. कोडग्या लाज नाही. कालचा कोडगा आज नाही. अण्णा, ज्या कामांची लाज वाटायला पाहिजे त्या कामाची लाज वाटत नाही. आणि जिथं लाज वाटायला नको, परमार्थामध्ये जर लाज धरली ना, तर धरिली लाज सांडिले हित. तुम्ही तुमच्या हितापासून दूर जाल. लक्षात ठेवा. परमार्थामध्ये लाजला तर. म्हणून परमार्थात लाजायचं नसतं. अर्जुन लाजला होता. अर्जुन हा 5 पांडवांपैकी एक आहे, आणि तो इतका शूर वीर पराक्रमी आहे ना की त्याच्या कीर्तीचे पवाडे स्वर्गातले गंधर्व गात होते. पवाडा तुआ केला गंधर्व. आणि तो त्याच्या शौर्याचे कीर्तीचे पोवाडे गात होता. त्याच्या गंधर्व गात होते. 5 वर्ष स्वर्गातल्या विद्या शिकण्याकरता तो स्वर्गामध्ये होता. किती वर्ष होता अर्जुन? 5 वर्ष स्वर्गात होता. कैलासांना एक दिवस त्यानं नृत्य पाहिलं. कुणाचं? उर्वशीचा. बरं, उर्वशी म्हणजे सगळ्यात भारी. स्वर्गातल्या जेवढ्या अप्सरा आहेत त्या सगळ्यात अप्सरांमध्ये श्रेष्ठ. म्हणून जर तुम्ही कधी स्वर्गात गेले तर विनाकारण इकडे तिकडे हिंडत बसू नका. मी सांगितलं तिथं जा डायरेक्ट. विठ्ठल विठ्ठल इकडे तिकडे नाही, डायरेक्ट उर्वशी. कारण उर्वशी कोण आहे माहिती तुम्हाला? ही मेनका, रंभा, अजून काय काय त्या तिलोत्तमा, या सगळ्या आहे ना, या सगळ्या अप्सरा खाली आहे तिच्या. ही उर्वशी कोण आहे माहिती आहे? भगवान नारायण तपश्चर्या करत होते बद्रिकाश्रमात. त्यावेळी त्यांची तपश्चर्या भंग करण्याकरता इंद्रदेवानं ह्या पाठवल्या होत्या अप्सरा. आणि एवढा डान्स केला अप्सरांनी, पण भगवान नारायणाची तपश्चर्या भंग पावली नाही. हरल्या आणि मागे चालल्या. मग डोळे उघडले नारायणराव म्हटले, ए पुरी कुठं आल्या होत्या इकडं? काय नाही, इकडं चालू होतं म्हणे तुमची तपश्चर्या भंग कराय. बर, कुणी पाठवलं होतं तुम्हाला? इंद्रानं पाठवलं होतं. जा, इंद्राला मी एक गिफ्ट देणार आहे, घेऊन जा माझ्याकडून. आणि मग भगवंतानं स्वतःच्या उरु भागातून एक दैदिप्यमान अप्सरा जन्माला घातली. तिचं वसनं, तिचं राहणं उरु भागात होतं, म्हणून तिचं नाव ठेवलं उर्वशी. विठ्ठल विठ्ठल. आणि इंद्रानं जेव्हा गिफ्ट पाहिलं त्यावेळी इंद्र स्टेटस ठेवायचाच विसरला. गिफ्ट उघडतात ना ते स्टेटस, रील्स वगैरे. त्याला वाटलं अरे काय आता याची काय रील्स बनवायची, काय सुंदर आहे म्हटला. आणि रोज नाचायला लावायचा उर्वशीला. उर्वशीच ती महाराज. आणि अर्जुनराव एक दिवस आले. कधी कधी चांगल्या लोकांना नादी लावितात हे तमाशावाले महाराज. एका गावात आहे ना शिकवायला आले मास्तर, पकवास शिकवायला आले गुरुजी. अहो 5 वर्ष राहिले गुरुजी, पोरांना काहीच आलं नाही. पहिल्या गुरुनी शिकवलेला दागिनाता वाजवत होते, घी गीता. पुढचं कुठं काय येतंय त्यांना. आणि मग महाराजांनी कणिकच काढून टाकली. मग डायरेक्ट काय शिकानाच पोरं, तर काय करायचं? महाराज म्हटले मग आता एक काम करू आपण, आता पोरं शिकाना. हे पोरं 5 वर्षाचे म्हणजे 7वी 8वीचे पोरं असताना महाराज आले होते. आता पोरं 5 वर्षांनी मोठे झाले म्हणजे 10वी 12वीला गेले ते. आणि घरचे लोक त्यांना ट्रॅक्टरवर जायला सांगायचे. नांगरायला उन्हाळा लागला ना, सुनील भाऊ सारखे माणसं म्हणायचे, अय कृष्णा ट्रॅक्टरवर तुम्ही जायचं. त्या पोरांनी ना गुरुच ट्रॅक्टरवर न्यायला चालू केला संध्याकाळी. चला म्हणे बरं आहे तुम्ही टाइमपास.
हे कार्टे 5-7 वर्षात एकही बोल शिकले नाही. ते गुरु गुटके खायला लागलं महाराज पोरांच्या नादी लागून. होतं असं कधी कधी. विठाल विठाल बिघडला महाराज, काय करणार आहे महाराज. गुरु पोरांच्या नादी लागून गेला वाया, आहे का नाही. मग तसा हा इंद्र अर्जुनरावला म्हटलं चला. नेलं. अर्जुनराव आले. जे पाहायला लागली उर्वशीचं नृत्य, ती जसे ठुमके मारायची अर्जुनराव असे आश्चर्यचकित होऊन पाहायचे. उर्वशीचं लक्ष गेलं, अरे अर्जुन माझ्याकडे पाहतो म्हणजे माझं भाग्य आहे. कारण तो सामान्य नाहीये, भगवंताचा सखा आहे आणि तो भक्त आहे. त्याला गीता सांगणारे देव, एवढा सर्वश्रेष्ठ अर्जुन, आणि तो आज माझ्याकडे पाहिलं, माझं भाग्य आहे म्हटले. नृत्य संपलं. अर्जुन त्याच्या महालात गेला आणि उर्वशी अल्प वस्त्रांवर आली आणि दरवाजा वाजवला. अर्जुनानं दरवाजा उघडला. अत्यल्प वस्त्रातली उर्वशी पाहिली. दृष्ट्वाम चोर्वशी शैव, दृष्टीला उर्वशी पडली आणि अर्जुनाचं अंतःकरण लज्जेनं आवृत्त झालं. अर्जुन लाजला, खाली पाहिलं. कोण लाजला? काय पाहून लाजला? उर्वशीला पाहून लाजला. आणि मग उर्वशी म्हणाली, इथं नाही कुणी अर्जुन. अर्जुन, अरे कुठे? बापरे, अर्जुन म्हणजे कुठे? हे दादा ते आमच्याच खळ्यात गाडी सोडली आम्ही. विठाला विठाला पण अर्जुना संबंधित चांगलंच सांगतोय मी, ऐका. आणि मग अर्जुन लाजला. लाजून अर्जुनानं खाली मान घातली. उर्वशी म्हटली, अरे एवढा शूर वीर पराक्रमी पुरुष आहेस आणि माझ्यासारख्या दैदिप्यमान अप्सरेला पाहून माझी अभिलाषा करताना तू लाजून खाली पाहतो? हो, लाजलो मी. तू पूर्ण कपडे घालू नये, मग मी तुझ्या चरणांकडे पाहिल फक्त. त्यावेळी सांगितलं, नाही, मी तुझी सेवा करावी अशी तुझी अपेक्षा आहे ना? म्हणे नाही. मग माझ्याकडे एकटक नजरेनं का पाहत होतास? सांग, का पाहत होतास? त्यावेळी अर्जुनानं सांगितलं, मी तुझ्याकडे एकटक नजरेनं पाहत होतो, हे खरं आहे, खरं आहे, पाहत होतो. मग का पाहत होतास? सांगितलं, मला खूप अभिमान वाटला माझ्या स्वतःचा, म्हणून मी तुझ्याकडे पाहत होतो. विचारलं का? सांगितलं, मी असं ऐकलंय की मी ज्या वंशात जन्माला आलो त्या वंशाची आद्य माता उर्वशी आहे. आमचे सगळे अभागी ठरले भाऊबंद, पण मी त्यातला एकटा भाग्यवान आहे की मी ज्या वंशात जन्माला आलो त्या आदी मातेचं दर्शन मला तुझ्या रूपात घेता आलं, म्हणून मला आनंद वाटला, म्हणून मी तुझ्याकडे पाहत होतो. मात्रवत परदारेषु. अर्जुन लाजला चुकीचं काम करत असतानाच. म्हणून बायांनीच लाजलं पाहिजे असं काही नाही, गड्यांनी पण लाजलं पाहिजे. चुकीचं काम करताना लज्जा निर्माण होणं हे सगळ्यात मोठं तीर्थ आहे आणि ते तीर्थ निवृत्तीनाथांच्या पायावर आहे. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी. अशी सगळी तीर्थ, विद्या तीर्थ, साधू तीर्थ, दाता, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. अजून काय काय तीर्थ आहे? दया तीर्थम, क्षमा तीर्थम, तीर्थम इंद्रिय निग्रह, सर्वभूत दया तीर्थम. महाभारतामध्ये हे तीर्थ आलेले आहेत सगळे, लक्षात ठेवा. सत्यम तीर्थम, सत्य हे तीर्थ आहे, म्हणून सत्य माणसानं कधी सोडू नये. नाहीतर सगळ्या तीर्थांना जाऊन आला कायम खोटच बोलायचं, मग त्याला अर्थ राहत नाही. सत्यम तीर्थम. त्यानंतर क्षमा तीर्थम. काय क्षमाशील अंतःकरण आहे आमच्या निवृत्तीनाथांचं. काय प्रेम होतं माऊलीवर. विसोबा चाट्यानं मांड खायचं ठरलं तर भांड मिळू दिलं नव्हतं. विसोबा चाट्यानं भांड फोडून टाकलं. कुंभारांनी जीव लावला आणि ब्राह्मणांनी त्रास दिला महाराज ज्ञानोबारांना. भांडच फोडून टाकलं. भांड फोडल्यावर कसा हा मांडे भासतो म्हणून पाहू, म्हणून तो विसोबा चाटी जो आला पाहिलं ना, तर पाहण्याकरता, हाल पाहण्याकरता आला. यांची जिरवली, आता हे कसे करतात पाहू. आणि मग ज्यावेळी आला पाहण्याकरता, त्यावेळी मुक्ताबाई ज्ञानोबारांच्या पाठीवर मांडे भाजत होत्या. योगी होते ज्ञानोबा आहेत. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. आणि पाठीवर मांडे भासताना ज्यावेळी पाहिलं,
त्यावेळी विसोबा आला आणि म्हणाला, अरे किती चांगली मांडे, मला यातला एखादा प्रसाद मिळेल का? म्हणून आला आणि आधाशासारखं ते मांड उचलून खाऊ लागला. त्यावेळी माऊली म्हटले, अरे खेचरासारखा, खेचर या शब्दाचा अर्थ होतो पक्षी, कावळा वगैरे हे जे पक्षी आहे ना, जलचर, भूचर आणि खेचर आहे का नाही. उभयचर पण एक, त्याला खेचर. ख, ख नाम आकाश, आकाशाला ख म्हटलेलं आहे वेदांताच्या भाषेमध्ये. ख नाम आकाश, आणि त्या ख मध्ये जो विचरण करतो तो कोण? खेचर. आणि मग त्या विसोबात चाट्याला म्हटलं, हे चाटेच अवघड त्या त्याला म्हटलं, अरे चाट्या, असा मांड घेऊन खेचरासारखा काय पळतोस? बस तुला देतो, बस तुला देतो. म्हणून त्या चाट्याचा काय झाला? विसोबा, काय हुशार पोर आहे महाराज. काय झाला विसोबा? विसोबा चाट्याचा खेचर झाला. नामा म्हणे खेचर पायी ओळखी झाली सर्व. ज्ञानोबारांनी त्याला खेचर नाव दिलेलं आहे. म्हणजे ज्यानं भांड मिळू दिलं नाही त्या विसोबा खेचराला निवृत्तीनाथांनी नामदेव महाराजांचा गुरु बनवलं. यापेक्षा क्षमा कोणती असली पाहिजे महाराज? सांगा मग. क्षमा तीर्थम, तीर्थम इंद्रिय निग्रह, इंद्रिय ताब्यात असणं हे पण एक तीर्थच आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सर्वभूत दया तीर्थम, सर्वभूत मात्रांविषयी अंतःकरणामध्ये दया असणं हे सुद्धा तीर्थ आहे. आणि हे सगळे तीर्थ निवृत्तीनाथांच्या पायावर आहे. सगळं ही तीर्थे निवृत्तीचे पायी. म्हणून आपल्यामध्ये बदल व्हावा याकरता आपण फक्त शरीरानं फिरण्यापेक्षा तेथे बुडी देई माझे शरीर कमन. विठ्ठल 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 विठ्ठल. नागुणानं म्हटले, आता झोप यायला लागली, बाद झाला आता नका नाही. ठीक आहे. तेथे बुडी देई माझे मना, हे मना तू बुडी दे. कारण परमार्थ तीर्थयात्रा या मनात बदल घडवण्याकरता असतात, शरीरात नाही. काही लोक म्हणतात सप्त्याला जायला लागल्यापासून लय काटाळा बरं का, भारी झालं म्हणतो, काय पंक्तीन तेन काय, अरे काय गाल झाले, सफरचंदवानी गाल झाले म्हणतो. वा वा काय मस्त, वा भारी झालं. हो दळवी साहेब मस्त. हा मालचेन तेन काय विचारायचं नाही. पस्तावा, पस्तावा माहिती आहे तुम्हाला? रातच्या भाकरी उरेल होत्या सकाळी त्या चुरून बनवल्या, त्याला काय म्हणते आपल्याकडे? भुगा, बरोबर ना? भुगा म्हणता ना. काही भागात त्याला पस्तावा म्हणत्या. म्हटलं बाई नाश्त्याला काय केलं? बाई म्हटली पस्तावा केला. देऊ का पस्तावा तुम्हाला? म्हटलं पहिलाच लय झालाय तुझा, नको पस्तावा. विठ्ठल 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 काय पस्तावा, काय खायला पस्तावा, काय काय काय. वा काय गुबगुबीत झाले महाराज. आता याला म्हणत नाही, हे करण्याकरता परमार्थ नसतो. गुरुवारी राऊत बाबा सांगतात, परमार्थात आल्यानंतर जर शरीरात बदल झाला, शरीर तेजस्वी झालं, तर ते तपामुळेच झालं असं नाही, तर ते गावरान तुपामुळे झालं असेल कदाचित, आहे का नाही? म्हणून तप केल्यावर झुरोणी पांजरा होऊ पाहिजे. आता नागुणानं परिक्रमेला गेले होते, तब्येत वाढली का कमी झाली तुमची? कमी झाली. मनात बदल होतो, शरीरात नाही. म्हणून मनात बदल घडवायचा आहे. त्याच्यामुळे तेथे बुडी देई माझे. आणि मनानं बुडी देऊन वरती आल्यावर काय दिसलं? आता मी न करे भ्रांतीचे भ्रमण, आता मी न करे भ्रांतीचे भ्रमण, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. वृत्तीसे मर्जन केले असे, वृत्तीचे मार्जन केले असे, वृत्तीसे मर्जन केले असे. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. महाराज म्हणतात, मनानं सांगितलं आता मी भ्रांतीत भ्रमण करणार नाही. मी देह नसून मी स्वतःला देह समजणं हीच भ्रांती आहे.
आणि ह्या भ्रांतीमध्ये भ्रमण करत असल्यामुळेच आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. म्हणून मी देह नाही तर मी ब्रह्मच आहे अशी वृत्ती ही ब्रह्माकार झाली. एकारणव झाला, तरंगू बुडाला. ज्याप्रमाणे तरंग आणि समुद्र हे दोन भिन्न नसतात. समुद्रातला तरंग ही खारटच असतो, समुद्रातलं पाणी सुद्धा खारटच असतं. तरंग आणि समुद्र यांचे गुणधर्म बदलतात का? स्वरूप बदलतं. तसं ब्रह्म म्हणजे समुद्र आहे आणि माझा देह म्हणजे तरंग आहे. पण त्या ब्रह्माचंच सद्घनत्व, चिद्घनत्व, आनंदत्व माझ्यामध्ये असल्यामुळे ते ब्रह्म आणि मी भिन्न नाहीये, तर आम्ही दोघे जण एकच आहे. म्हणून देह पुरीतला वास संपला आणि ब्रह्मपुरीमध्ये वास माझा सुरू झाला. म्हणून महाराज म्हणतात एकारणव झाला, तरंगू बुडाला, तैसा देह झाला ब्रह्मरूप. बाप रखुमा देवीवरू नवल पै केले, तारू हरपले. तारू म्हणजे नाव, आणि मृगजळी हरपले. मृगजळ खरं आहे का? खोट आहे. आणि मग मृगजळात नाव चालेल हे खरं आहे का? तेही खोट आहे. म्हणजे देहही खोटा आणि जगतही खोटं. मग खरं काय? या जगामध्ये फक्त ब्रह्मच आहे. आणि म्हणून बाप रखुमादेवीवरू विठ्ठले नवल पै केले. रखुमादेवीचा वर जो विठ्ठल आहे तोच श्री गुरु निवृत्तीनाथ त्यांनी नवल केलं. आणि तारूही हरपलं आणि मृगजळही हरपलं. मृगजळासहित तारू हरपलं. जगतासहित देहाची, अज्ञानाची निवृत्ती झाली आणि मी देह नसून मी देव आहे, ब्रह्म आहे अशा अनुभूतीला मी आलो. आणि ही अनुभूती प्राप्त करण्याकरता निवृत्तीनाथ नावाच्या तीर्थामध्ये माझ्या मनानं बुडी दिली आणि त्याचा परिणाम मी आनंद स्वरूपतेला प्राप्त झालो. आपल्यालाही ती आनंद स्वरूपता प्राप्त करायची असेल तर उद्या सकाळी लवकर उठा, स्नान करा, त्र्यंबकला जा, निवृत्तीनाथांचं दर्शन घेऊन पुन्हा माघारी संध्याकाळी कीर्तनाला इथे येऊन हजर व्हा. कारण उद्या उटीची वारी आहे आणि आपण नाशिक जिल्ह्यातलेच, लक्षात ठेवा. नाशिक जिल्ह्यातले आपण, आणि नाशिक जिल्ह्यातल्या लोकांनी तरी कमीत कमी निवृत्तीनाथांच्या वारीला गेलं पाहिजे. म्हणून सगळ्यांना दंडवत करतो. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. माझ्याकडून 23 मिनिटांचा वेळ झालेला आहे. 23 मिनिटं अधिक मी तुमची घेतलेली आहे. कारण पाठीमागच्या एकाही कीर्तनकारांनी जास्त टाइम कीर्तन केलं नाही. पटतं का? एवढं लांबून आले नाही, एवढं कमी कीर्तन केलं नाही, परवडलं पाहिजे ना काही. म्हणून मग आज 23 मिनिटं तुमचे जास्त घेतलेले आहेत. पण 23 आणि हे 20 आपण भरून काढू पुढं. पण कोणतं एका दिवशी 23 मिनिटं लवकरच सोडून देऊ कीर्तन, म्हणजे बरोबर होऊन जाईल. एक छोटीशी सूचना देतो तुम्हाला. दिनांक 6 मे ते दिनांक 22 मे या दरम्यान आपल्या याच जागेवर ज्ञानदा गुरुकुल आणि समस्त ग्रामस्थ पांगरी आयोजित बाल संस्कार शिबिर होणार आहे. आपल्या लेकरांना शिबिरामध्ये पाठवा अशी तुम्हाला मी नम्र प्रार्थना करतो. त्याचं कारण असं आहे, परवा कोणीतरी महाराज बोलले, आपले गोरख महाराज बोलले, संस्कार जर नसतील तर तुमची संपत्तीही काही कामाची नाही आहे, सत्ताही काही कामाची नाही, काहीच काही कामाचं नाही. लेकरांना जर संस्कार मिळाले, हे पोरं ओया म्हटले महाराज, आनंद वाटला, यांच्यासाठी टाळी वाजवा तुम्ही. हां, हे पोरं कितीक वर्षाचे महाराज, यांना ज्ञानेश्वरीतल्या ओया माहीत झाल्या. धीरज महाराजांच्या संस्थेतले पोरं आहेत हे. मागच्या वर्षी आपल्या शिबिरामध्ये आपल्याच गावातल्या अनेक मुलांनी 12वा अध्याय पाठ केला होता. गीतेचा 12वा अध्याय पाठ केला होता. कोणत्या देवतेसमोर गेल्यावर कोणते श्लोक म्हणायचे मागच्या वर्षी प्रॅक्टिकल तुम्हाला म्हणून दाखवलं होतं कीर्तनानंतर. बरोबर आहे की नाही? मग जर 15 दिवसात एवढं परिवर्तन त्या मुलांमध्ये होत असेल तर इकडं तिकडं पोरांना पाठवण्यापेक्षा तुम्ही इथं पाठवा. सगळं नियोजन आम्ही केलेलं आहे, त्याची काही चिंता तुम्ही करू नका. फक्त मुलांना इथं पाठवा अशी तुम्हाला नम्र प्रार्थना करतो आणि थांबतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाडराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाडराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नाडराज माऊली महाराज नाडराज माऊली झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. आपल्या सिन्नर तालुक्यातील नळवाडी येथील उदयनमुख कीर्तनकार आणि आमचे स्नेही आदरणीय साईनाथ महाराज भालेराव हे देखील नळवाडीवरून या ठिकाणी आज कीर्तनासाठी आलेत. त्यांनाही धन्यवाद देतो आणि सर्वांच्याच उपस्थितांच्या चरणी पुनश्च एकदा त्रिवार वंदन करून थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मिळा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही म्हणे ज्ञानेश्वर राखा काया करा क्षमा अपराध महाराज पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. एक 20 मिनिटं वेळ महाराजांनी जास्त घेतलेला आहे, परंतु अगदी एकदा विषय तिथपर्यंत आला की थांबता येत नाही. महिला भगिनींना विनंती आहे की 2 मिनिटात मी आटोपतो. सप्ताहाच्या 6व्या दिवसाची कीर्तन सेवा सिन्नरभूषण हरिभक्तीपरायण किशोर महाराज खरात यांच्या अमृतवाणीतून आणि आपल्या ओघवत्या वाणीमधून या ठिकाणी चिंतन करत असताना तीर्थ या परमार्थिक अतिशय उच्च कोटीच्या विषयावरती निरूपण करत असताना एक पंढरपूरला अनेक नावं आपण बघतो, त्याच्यामध्ये लोहदंड तीर्थ एकदा ऐकण्यात आलं होतं, वाचनात आलं होतं, पण ते का म्हटलं जातं पंढरपूरला लोहदंड तीर्थ हे आज आपल्या सर्वांना माझ्यासह कळलेलं आहे. त्याचप्रमाणे सगळ्या तीर्थांचे ठिकाण किंवा एका संतांच्या सानिध्यात आपण जर गेलो तर सगळ्या तीर्थांचं पुण्य आपल्याला मिळेल असे सकळही तीर्थ निवृत्तीचे पायी हे आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकलं. अतिशय सोप्या शब्दामध्ये महाराजांनी आपल्याला ते उमगून सांगितलं. या अभ्यासपूर्ण शांततामय आणि चैतन्यमय कीर्तन सेवेसाठी मी आपल्या उपस्थित सर्व श्रोतृवर्गाच्या वतीनं महाराजांच्या चरणी लीन होतो आणि महाराजांचे ऋणनिर्देश या ठिकाणी व्यक्त करतो. महाराजांसाठी आपण एक टाळ्यांचं सुंदर पुष्प या ठिकाणी आपण करूया. आजची कीर्तन सौजन्य ज्यांनी घेतलं होतं असं सुधाकर नानाजी डुकरे. बघा, सप्ताहाचं नियोजन करत असताना काही पंक्ती बाकी होत्या, काही पंक्ती एकाच पंक्तीसाठी 3 लोकांचे नाव होते की नाही आम्हाला ती पंगत हवी आहे आणि त्यामुळे एक जागा कीर्तनाची शिल्लक होती. पांगरी बुद्रुकला कीर्तनाला गेलेलो असताना सुधाकर दादा भेटले आणि आम्ही पण महाराजांना जेवणाला घेऊन जाण्याच्या मामांच्या मळ्यामध्ये घेऊन जायचं होतं. आम्ही पण गायत होतो, तरी पण ते आले, म्हटले अरे एखादं कीर्तन शिल्लक आहे का? मी पण मला माहिती नव्हतं, म्हटलं हो शिल्लक आहे, म्हणे माझं नाव घेऊन टाका. म्हणजे फार पोटतिडकीने त्यांनी सांगितलं. आणि हे सामाजिक आणि धार्मिक काम करत असताना आपण एकदा करायला उभं राहिलो की कुठेही कमी पडत नाही. सुधाकर नानांना मी विनंती, सुधाकर नानाचे डुकरे दादांना मी विनंती करेल की महाराजांचा सन्मान या ठिकाणी तुमच्या हस्ते व्हावा आणि महाराजांनी तो स्वीकारावा, त्यासाठी त्यांनी पुढे यायचं आहे. आजची अन्नदानाची पवित्र अशी अन्नदानाची पंगत ज्यांनी केली असे आमचे काकाश्री अशोक आसारामजी शिंदे यांनाही मी विनंती करेल की त्यांनी मंचावर येऊन महाराजांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आले का ते? आले का? नाही तर खंडोदादा कोणी असेल तर या पुढे. महाराजांनाही मी विनंती करेल की या डॉक्टर या की आपल्या हातून या दात्यांचाही सन्मान या ठिकाणी व्हावा.
महाराजांचे संमित्र भालेराव महाराज चास यांचंही या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचप्रमाणे या पूर्ण चिंतन सेवेचं त्यांनी चित्रीकरण केलं. त्यांचाही सन्मान कमिटीच्या वतीने त्या ठिकाणी होत आहे. मी डॉक्टरांना विनंती करेल की भालेराव महाराजांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान या ठिकाणी करावा. आजच्या या कीर्तन सेवेसाठी उपस्थित झालेले जिल्हा बँकेचे संचालक आमचे मित्र कैलाजी निरुडे हे या ठिकाणी या सेवेसाठी उपस्थित राहिले आणि त्यांनी 1111 रुपयाची या सप्ताहासाठी वर्गणी दिलेली आहे. त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे संपत मामा असतील, बाबासाहेब मामा असतील, अर्जुन दादा असतील हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. उद्याची कीर्तन सेवा हरिभक्ती परायण अनिल उर्फ बापू महाराज दातार यांचे कीर्तन जे आहे कीर्तन एक वेगळ्या परंपरेतील म्हणजे नारदीय परंपरेतील कीर्तन. आपण जे आतापर्यंत जे कीर्तन ऐकलेत पाहिलेत याच्यापेक्षा थोडेसे वेगळी कीर्तन परंपरा आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे. उद्या जागराचं कीर्तन आहे आणि उद्याच्या या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलं आहे असे बाबासाहेब सोपान शिंदे. आणि एक विशेष करून तुम्हाला या ठिकाणी एक निमंत्रित करायचं आहे. उद्या वरुथनी एकादशी आहे आणि या एकादशी निमित्त आपल्या ग्रामदैवताचा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. तर सर्वांनी या वरुथनी एकादशीचं व्रत आपण या ठिकाणी करूया आणि त्याचा भार आपल्याला काय प्रत्येकाला घ्यायचा नाही, त्याचा भार 2 व्यक्तींनी आपल्या गावातल्या घेतलेला आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की एका पंक्तीसाठी 3 लोकांची नाव आले होते. त्याच्यामध्ये कुंजामामा सालके होते, त्याचप्रमाणे शंकर नाना माझे उपसरपंच, त्याचप्रमाणे प्रवीण तात्या हे तिघही म्हटले का आम्हाला एकादशीची पंगत पाहिजे, फराळाची पंगत पाहिजे. त्यांच्यामध्ये त्यांनी ठरवून घेतलं का पुन्हा म्हणे मी दुपारची पंगत म्हणजे फराळाची पंगत दुपारची करतो. आता फराळाची पंगत त्यांनी दुपारची केली म्हणजे पूर्ण काल्याची जेवढी पंगत असते ना एवढी पंगत ते दुपारची करणार. त्याच्यामुळं सर्वांना त्यांचं निमंत्रण आहे कळकळीचं. सहकुटुंब त्यांनी दुपारच्या पंक्तीला या ठिकाणी यायचं आहे. हे झालं दुपारची पंगत. आता सायंकाळची जी पंगत आहे ती शंकर नानांची आहे, शंकर भागवतराव शिंदे यांची सायंकाळची फराळाची पंगत आहे. त्यांनी आवर्जून 2-3 वेळेला मला सांगितलं की सगळ्यांना आपल्याला बोलवायचं आहे. मला जेवढं शक्य होईल तेवढं मी सांगणार आहे, परंतु तुम्ही आवर्जून सर्वांना सांगा. त्यांचंही निमंत्रण सर्वांनी स्वीकारून सायंकाळच्या या एकादशीच्या फराळाचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे. आजचे पहारेकरी आहेत धर्मराज आनंद शिंदे, कैलाश पंढरनाथ शिंदे, भास्कर रामराव शिंदे, नानासाहेब भीमराज शिंदे, राजेंद्र भीमराज शिंदे, कृष्णा दिलीप शिंदे, विनाथ भीमराज शिंदे, वसंतराव रामराव शिंदे, नवनाथ अर्जुन शिंदे, राजाराम अर्जुन शिंदे, सूर्यमान सुखदेव शिंदे, हिरामान सुखदेव शिंदे, लानू सुखदेव शिंदे, बबन भीमराज शिंदे, बाळासाहेब भीमराज शिंदे यांची उद्या सकाळपर्यंत पहाराची जबाबदारी आहे. नावांचा उल्लेख केल्यापैकी फक्त 4च लोकांनी दिवसभरात पहारा दिलेला आहे. उर्वरित लोकांनी नियोजन करायचं आहे. वर्षातून आपण एकच फक्त देवाचा पाराचा योग आपल्याला येतो आणि ती संधी आपण कोणी सोडू नये असं मला तरी वैयक्तिक वाटतं. तरी मी नामोल्लेख केलेला आहे. त्यांनी उद्या सकाळपर्यंतची पहाराची चूक जबाबदारी बजवावी. उद्या सकाळपासून सोमेश्वर ज्ञानदेव शिंदे, कृष्णा द्रौपद शिंदे, अविनाश मच्छिंद्र शिंदे, गणेश इंद्रबान शिंदे, गोरख नरहरी शिंदे, सूर्यबान नरहरी शिंदे, मच्छिंद्र बबन शिंदे, वाल्मिक बाजीराव नेहे, प्रवीण विनायक शिंदे, दीपक विनायक शिंदे, दौलत अप्पाजी शिंदे, तात्या बळवंत शिंदे, भाऊसाहेब दशरथ शिंदे आणि शांताराम दशरथ शिंदे यांची उद्या सकाळपासून काल्यापर्यंत पहाऱ्याची जबाबदारी त्यांची आहे. ज्या पंक्ती दररोज आपल्याला मिळत होत्या त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा सुरू आहे. त्याच्या पंक्तींचा म्हणजे नाश्त्याच्या ज्या पंक्ती आहेत त्यांचा आपण कुठे नामोल्लेख केलेला नाही, पण तरीही भाग्यवान असे अन्नदात्यांनी या ठिकाणी सकाळी नाश्त्याची सोय त्या पारायणार्थी जे आहेत त्यांची केलेली आहे. त्यामध्ये बाळासाहेब दामोदर सालके, कृष्णा द्रौपद शिंदे, नवनाथ निवृत्ती शिंदे, ज्ञानेश्वर सोपान सालके, गुलाबराव आसाराम शिंदे या भाग्यवंतांनी त्या ठिकाणी नाश्त्याची पंक्तीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांचेही मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. एक सूचना अशी आहे, उद्या जागराचं कीर्तन आहे. उद्याच्या सूचना मी तुम्हाला दिल्या. परवा दिवशी सकाळी काला आहे. काला म्हणजे श्रीकृष्ण चरित्र, श्रीकृष्णाच्या लीला सांगितल्या जातात की आपल्याला सार्वश्रुत आहेतच. तर एक वेगळी संकल्पना या ठिकाणी आम्हाला इतक्यात आली. मी इतक्यात कृष्ण भाऊंसोबतही बोललो की त्या कृष्णलीला सांगत असताना आपल्याच गावातील जे छोटे बालक आहेत 5-10 वर्षाचे 12 वर्षाचे ते बालकांना आपण कृष्ण पेंद्या त्या सवंगडी जे त्यांचे आहेत असा हा काला दहीहंडीचा काला आपण या ठिकाणी करणार आहोत.
तर आपल्या गावातील जे किंवा आपले या ठिकाणी बसलेले आपले जे काही मुलं असतील छोटे, यांना तशी वेशभूषा आपल्याला करून आणायची आहे. कृष्णासारखे असेल, कृष्णासोबतचे सवंगडी असतील, मग त्यांच्या कपाळाला गंध असेल, खाली पंचा लावलेला असेल किंवा धोतर घातलेला असेल, किंवा अजून काय म्हणतो त्याला ते लुंगी लावल्यासारखं आपण त्याला काय बांधलेलं असं म्हणतो, काय म्हणता येईल त्याला, सुहळ लावलेलं असतं, गळ्यात माळा घातलेली असतील, बरोबर. असा एक वेशभूषा, एक आगळा वेगळा काला आपण या ठिकाणी करणार आहोत. तरी ज्यांना त्याच्यामध्ये सहभागी व्हायचा आहे, सगळा खर्च, सगळा वेशभूषा हे प्रत्येकाने स्वतःचा करायचा आहे. परंतु आपल्याला ते किती मुलं येतील काय या सगळ्यांची व्यवस्था आपल्याला करायची आहे. त्यांना थोडीशी रंगरंगोटी आपल्याला करावी लागणार आहे, सजवावं लागणार आहे. त्यासाठी उद्या संपर्क करा, किती लोक येतील, उद्या इथे गोंधळ व्हायला नको, अशा हिशोबाने आपल्याला ती गोष्ट करायची आहे. तरी उद्या त्यासाठी संपर्क करा आणि जास्तीत जास्त मुलांनी यामध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो.